सर्व रसिक वाचकांचं आजच्या 117व्या सत्रामध्ये मी सुयोग पाध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या सत्राचे आपल्या वक्त्या आहेत शर्मिला पटवर्धन. आपण यांच्या 2 पुस्तकांवर आज चर्चा करणार आहोत. आजच्या सत्राचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. हे सत्र आपण प्रश्नोत्तराच्या रूपामध्ये आपण कंडक्ट करणार आहोत. तर पुढे जाण्याआधी मी भूषण मुळे यांना विनंती करतो की त्यांनी वक्त्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद सुयोग. आज आपण 117व्या सत्रात शर्मिला पटवर्धन यांना बोलवलेलं आहे. डॉक्टर अनुराग लवेकर यांच्या माध्यमातून आपण शर्मिला पटवर्धन यांना संपर्क साधू शकलो. आज त्या त्यांच्या 2 पुस्तकांवर बोलणार आहेत. लेखिकेबद्दल थोडंसं. लेखिका शर्मिला पटवर्धन यांचा जन्म आणि MA पर्यंतचं शिक्षण रत्नागिरी येथे झालं. त्यांचं सर्व शिक्षण मेरिटमध्ये बंगलोरला आल्यानंतर शर्मिलाताईंनी भारतीय विद्याभवनचा पब्लिक रिलेशन्सचा डिप्लोमा केला. त्यात सुद्धा एडिटिंग अँड प्रोडक्शन ऑफ पब्लिकेशन्स या विषयात त्या पहिल्या आल्या आणि BEL ने ठेवलेलं स्पेशल अवॉर्ड त्यांना मिळालं. त्यांचं वास्तव्य गेले 34 वर्ष बेंगलोरला आहे. बेंगलोरला मराठी भाषेत त्यांना काम करायची संधी मिळाली. सुप्रसिद्ध लेखिका सानिया यांनी त्यांना जाहिरात विश्वाची ओळख करून दिली आणि पुढची जवळजवळ 20 वर्ष त्या भारतातील सर्वोच्च जाहिराती कंपन्यांबरोबर फ्रीलान्स कॉपीरायटर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम करत होत्या. आतापर्यंत त्यांनी तनिष्क, हिंदुस्तान लिव्हर, स्पाइस टेलिकॉम, ब्रँड फॅक्टरी, टायटन, TVS मोटर्स, प्रेस्टिज प्रेशर कुकर्स, मायको, विप्रो, एअरटेल अशा अनेक कंपन्या आणि ब्रँड्सच्या माध्यमातील जाहिरातींचे काम केले. याविषयी आपण यथावकाश बोलूच. त्यांचे 2 पुस्तकं. पहिलं म्हणजे स्वरसत्कार. मंगलोरमधील सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर श्यामला भावे यांच्यावर यांनी पुस्तक लिहिलंय. प्रकाशक राजहंस प्रकाशन. आणि दुसरं चरित्र म्हणजे 2022 मध्ये पुण्यात शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं कॅनव्हास ते वॉल. हे डॉक्टर पुष्पा द्रविड म्हणजे पद्मभूषण क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि विजय द्रविड यांच्या चित्रकार शिल्पकार आईचे चरित्र. प्रकाशक बुकगंगा प्रकाशन, पुणे. मंगलोरमध्ये मराठीत साहित्यिक काम करू शकतात असं एक ठिकाण म्हणजे महाराष्ट्र मंडळ. या मंडळातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या सनविवी या मासिकाचे संपादक म्हणून 3 वर्ष काम त्यांनी केले. त्यात विशेषांकांचंही संपादन केले. महाराष्ट्र मंडळात कवयित्री शांता शेळके, कविवर्य भारत तांबे, पु ल देशपांडे या साहित्यिकांवर स्वतः कार्यक्रम लिहिले आणि कार्यक्रमाचे निवेदनही केले. 2008 सोलापूर येथील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात जीवनस्पर्शी पुल हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. त्याची संहिताही त्यांनीच लिहिली होती. मंगलोरला कोणाच्याही गाण्याच्या कार्यक्रमात निवेदन करायचे म्हणजे संहिता स्वतःच लिहावी लागते. तसे निवेदन त्यांनी श्रीधर फडके, आरती अंकलीकर टिकेकर, आर्या आंबेकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, डॉक्टर श्यामला भावे अशा दिग्गजांच्या कार्यक्रमातून केले. व्यासपीठावर त्यांनी नटवर्य विक्रम गोखले, भारती आचरेकर, कवी सुधीर मोघे, प्रशांत दामले, मोहन आगाशे, वंदना गुप्ते, आहारतज्ञ मालती कारवारकर अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. बंगलोर महाराष्ट्र मंडळाच्या सेक्रेटरी आणि उपाध्यक्षही म्हणून त्यांनी काम केले आहे. बंगलोरमधील इंदिरानगर मित्र मंडळातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या कट्टा मासिकात 1 वर्ष जीवनस्पर्शी नावाचे ललितलेखांचे सदरही त्यांनी चालवले. तरुण भारत येथील रत्नागिरी आवृत्तीमध्ये प्रियभूमी रत्नागिरी नावाचे सदर त्यांनी लिहिले आहे. बंगलोरला आणि सगळ्यात महत्वाचं आता बंगलोरला ते गेले 28 वर्ष 30 वर्ष रत्नागिरी हापूस आंबा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. म्हणजे लेखिका, व्यावसायिका कितीतरी पदर त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. जाहिरातींचं कॉपी रायटिंग त्यांनी केलेलं आहे. तर मी आता विनंती करतो शर्मिला पटवर्धन यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सूत्र हाती घ्यावी. सगळ्यात आधी मी रसिक वाचक या ठाण्याच्या संस्थेचे मनापासून आभार मानते आज मला इथे बोलवल्याबद्दल. आणि काय आहे, ठाणे शहर हे माझं आजोळ गाव आहे. कारण तिथलं जे फेमस देवधर हॉस्पिटल आहे तर त्याचे जे देवधर डॉक्टर सिनियर डॉक्टर शरद देवधर आणि डॉक्टर ललिताबाई देवधर
हे दोघं माझे मामा मामी आणि लहानपणापासून मी आजोळी प्रत्येक सुट्टीत ठाण्याला आलेली आहे आणि तिथल्या अतिशय गोड आणि छान आठवणी माझ्याकडे आहेत. तर त्यामुळे ठाणे शहराबद्दल मला एक आपुलकीच आहे मनात आणि ठाण्याहून बोलावणं आलंय म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला. तर तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते मला आज इथे बोलावल्याबद्दल. तर आता मला वाटतं सुरुवात आपण ह्या पुस्तकांपासून करूया. मी जे 2 पुस्तकं लिहिली, स्वरसत्कार, हे चरित्र विष्णुदास भावेंची पणती आणि बंगलोरलाच जन्मलेल्या आणि बंगलोरमध्येच वाढलेल्या डॉक्टर श्यामला भावे यांचं आहे. पण श्यामला भावे या उभयगान विदुषी म्हणून नावाजलेल्या होत्या आणि त्या 14 वर्षाच्या असताना मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा वाढदिवस होता. तर त्यावेळेला त्यांनी एकदा एक पद कर्नाटकी शैलीत म्हटलं आणि एक पद एकाच स्टेजवर हिंदुस्थानी संगीत शैलीत म्हटलं. तर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की "काय तुझा आवाज, किती तुझी गाण्यातली तयारी, हे सगळं बघून मला फार आनंद झालाय आणि आजपासनं सगळी जण तुला उभयगान विदुषी म्हणून ओळखेल आणि पुढे तुला कोणीही, की तुला डॉक्टरेट मिळो, कितीही बक्षिसं मिळो, काहीही मिळो, पण तू तुझ्या नावामागे कायम माझी आठवण म्हणून उभयगान विदुषी हे शब्द लिहायचे." आणि तसं मग श्यामला भावेंच्या नावामागे तेव्हापासनं कायमचं उभयगान विदुषी हे पद चिकटलं. तर त्या उभयगान विदुषी डॉक्टर श्यामला भावेंचं चरित्र लिहिलं मी. एकदा त्यांच्याकडे बसलेले असताना त्यांनी जुने फोटो काढले होते. तर ते फोटो बघून मी थक्क झाले, की अरे बापरे! म्हणजे हे कुठले कुठले फोटो. त्याच्यात सरस्वती संगीत विद्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळचा म्हणजे 1941 सालचा फोटो अगदी जपून ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये बघितलं तर बालगंधर्व आणि दीनानाथ मंगेशकर या दोघांचे फोटो असलेला ग्रुप फोटो होता. मग काय त्या म्हणल्या आले होते ते इथे आणि माझ्या वडिलांचे ते मित्र होते. कारण त्यावेळेला त्यांचे वडील गोविंदराव भावे हे प्रभातच्या फिल्म्सना सुद्धा संगीत देत असत आणि महाराष्ट्रामध्ये चांगले नावाजलेले गायक होते. एकतर विष्णुदास भाव्यांचा नातू, त्याच्यानंतर संगीत क्षेत्रात नावाजायला लागलेले, वेगवेगळ्या ठिकाणी संगीत देऊन, अनेक वाद्य उत्तम वाजवणारे आणि ते शिष्य होते विष्णू दिगंबर पलुसकरांचे. ते लहानपणीच विष्णू दिगंबर पलुसकरांच्या विद्यालयात गेले, तिथे सगळं शिकले आणि मग त्यावेळेला इंग्रजांनी आपलं संगीत जवळ-जवळ संपवत आणलेलं होतं भारतीयांचं. तर त्याला शह देण्यासाठी म्हणून विष्णू दिगंबर पलुसकर उभे राहिले आणि भारतीय संगीताचा एवढा मोठा खजिना शत्रूपासनं वाचवला पाहिजे आणि आपल्याच लोकांना इथे आपलं संगीत काय आहे हे समजलं पाहिजे भारतीयांना, की आपल्याकडे हा केवढा मोठा ठेवा आहे. म्हणून त्यांनी आपले शिष्य काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाठवायचं ठरवलं आणि ज्या वेळेला त्यांना गोविंदराव भावेंनी विचारलं, की "तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ?" त्यावेळेला पलुसकरांनी सांगितलं, "मला गुरुदक्षिणा एवढीच दे, की तू बंगलोरला जा आणि दक्षिणेत आपलं हिंदुस्थानी संगीत सगळीकडे प्रसिद्ध कर आणि इकडचे हिंदुस्थानी गायक शैलीचं गाणारे गायक तिकडे बोलाव आणि त्यांना मैसूर दरबारी स्थान मिळवून दे आणि कर्नाटकी आणि हिंदुस्थानी या दोन्ही शैलींचा उत्तम परिचय एकमेकांना होऊ दे आणि आपल्या भारतीयांना होऊ दे आणि भारतीय संगीत टिकावं म्हणून तू खूप प्रयत्न कर." तर ठीक आहे, पण गुरुआज्ञा काय मोडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग गोविंदराव भावे त्यांच्या पत्नीला घेऊन इथे आले बंगलोरमध्ये आणि मग इथे पहिल्यांदा मल्लेश्वरम भागात त्यांनी थोड्या थोड्या शिकवण्या सुरू केल्या. मग नंतर त्यांचं नाव खूप चांगलं व्हायला लागलं आणि मग त्यांना म्हैसूरच्या राजांच्या म्हणजे दिवाण मिर्झा इस्माईल होते, आणखी एक पाटणकर म्हणून होते. त्यांच्या सहकार्याने त्यांना आत्ताचं जे त्यांचं संगीत विद्यालय त्याची जागा शहराच्या अगदी मध्यवर्ती मिळाली आणि तिथे त्यांनी 1941 पासनं आपलं संगीत विद्यालय नव्या घरात आपल्या चालू केलं. पण तशी त्यांच्या सरस्वती संगीत विद्यालयाची स्थापना 1930 सालीच झालेली होती. बरं आणि ह्याच पठडीमध्ये श्यामलाताई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्यावर सगळे विष्णू दिगंबर पलुसकरांनी जी एक
आयुष्याची शैली आखून दिलेली होती. गाणाऱ्याच्या आयुष्याची शैली कशी असावी, त्या पद्धतीतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या गायच्या ते सुद्धा म्हणजे सय्या-पय्याची गाणी कधी श्यामलाताईंनी म्हटली नाहीत. त्यांनी कायम देशभक्तीपर, देवभक्तीपर अशी गाणी म्हटली आणि वेगवेगळ्या भाषात गायचं. हिंदुस्थानी सगळ्या भाषा आल्या पाहिजेत आणि सगळी वाद्य आली पाहिजेत, असं पलुसकरांचं सांगणं असायचं. त्याप्रमाणे त्यांच्या वडिलांनाही सगळी वाद्य, खूप वाद्य उत्तम यायची आणि श्यामलाताईंना स्वतःलाही 9-10 वाद्य अगदी आरामात यायची. म्हणजे त्या हार्मोनियम पेटीकडे अजिबात न बघता सुद्धा वाजवायच्या. तसं त्यांचे वडील कधी-कधी गंमत म्हणून डोक्यावर पेटी घेऊन सुद्धा वाजवून दाखवायचे. अ, तसं वाजवून दाखवायचे. त्यांची आई स्वतः गाणारी होती आणि त्यांच्या आई गदगच्या होत्या आणि तिथे जवळच भीमसेन जोशी पण राहायचे. तर त्यांच्याकडे भीमसेन जोशींचं पण चांगलं येणं-जाणं होतं, की अगदी लहानपणापासून भावंडांसारखेच ते वाढलेले होते. लक्ष्मीबाई भावे आणि भीमसेन जोशी. तर ते पण नंतर इथे यायचे आणि भाव्यांचं वैशिष्ट्य काय, की असं म्हणतात, की महाराष्ट्राचा अभंग त्यांनी दक्षिण भारताला भाव्यांनी पहिल्यांदा ऐकवला आणि श्यामला भावेकडे तर इथले चांगले चांगले गायक शिकायला सुद्धा यायचे अभंग आणि त्या सगळ्यांना शिकवायच्या. मग अशी त्यांचा म्हणजे श्यामलाताईंचा संगीत प्रवास सुरू झाला. पण त्यांना त्यांच्या वडिलांच्या अगोदर सुद्धा खूप छान बॅकग्राऊंड होती घरची. एकतर अ, विष्णुदास भावे हे अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलू कलाकार होते. तर त्यांचं वर्णन पुस्तकात येतं. त्यांनी 1842 मध्येच पहिलं नाटक म्हणजे रंगभूमीवरती आणलं होतं आणि सांगलीच्या राजांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि विष्णुदास भावे त्यावेळेला म्हणजे काही त्यांना यायचं नाही असं नाहीच. ते पुराच्या पाण्यात उड्या मारायचे सांगलीला आव्हान घेऊन म्हणजे असं. त्याच्यानंतर सुंदर कळसूत्री बाहुल्या तयार करायचे. घरच्या घरी साखर त्यावेळी त्यांनी तयार केली होती. सगळं आणि नाटक जेव्हा पहिलं झालं त्यांचं नाटक, तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या नाटकात स्वतः मेकअप केला होता सगळ्यांचा. कारण पहिलंच नाटक ना रंगभूमीवरचं. त्यामुळे तिथे काही मेकअप मन वेगळा, वेशभूषेला वेगळे, केशभूषेला वेगळे असं काहीही नव्हतं. त्यांनी पानांचे वगैरे रंग वापरून हिरवे रंग वगैरे असे तयार केले होते पोशाखावर लावायला किंवा असं. म्हणजे त्यांना कुणाचीच मदत नव्हती. सगळं जे काय होतं पहिलं नाटक म्हणजे ते विष्णुदास भाव्यांचीच कल्पकता होती सगळी. आणि त्यांना इतरांची म्हणजे सांगलीच्या राजांनी फार साथ दिली आणि मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक उभं राहिलं. मग त्याच्यानंतर श्यामलाताईंचे जे आजोबा होते ते उत्तम चित्रकार होते. त्यांचा मुलगा, विष्णुदासांचा मुलगा. शिवाय विष्णुदास भावे बांधकामातले सुद्धा तज्ञ होते. तर काहीही कोणाला सांगलीमध्ये अडचण आली बांधकामाच्या ह्याच्यात, की ते यायचे आणि विष्णुदास भावेंना विचारायचे किंवा त्यांचा मुलगा आणि ते दोघं सहज सोडवून द्यायचे बांधकामामधली काय अडचण असेल ती. त्याच्यानंतर ते उत्तम पेंटिंग करायचे, वाद्य वाजवायचे विष्णुदास भावे. सांगलीकरांच्या एका लग्नात तर त्यांनी रिसेप्शनला असे कळसूत्र्या बाहुल्या 2 उभ्या केल्या होत्या. तर लोकांना कळेना हे हस्तांदोलन करणारे खरे आहेत की कळसूत्र्या बाहुल्या आहेत. इतकं त्यांचं सगळं काम कौशल्यपूर्ण आणि कसबी होतं. तर असे विष्णुदास भावे खूप हुशार होते. त्यांचा मुलगा पण विठ्ठलराव भावे, त्याच्यानंतर हे गोविंदराव भावे आणि गोविंदरावांची मुलगी ह्या श्यामला भावे. आणि श्यामला भावे 1941 साली बंगलोरमध्ये जन्मल्या. त्यांचं शाळेतलं शिक्षण सगळं इथे बंगलोरमध्येच झालं आणि मग महात्मा गांधी जेव्हा गेले, तेव्हा आधी भारताला स्वातंत्र्य मिळालं 47 साली. त्यावेळी लोकांनी सांगितलं, "भावेसाहेब तुमच्या मुलीला तरी पाठवा, किती छान म्हणते ती वंदे मातरम, राष्ट्रगीतं वगैरे." आणि तेव्हा या बऱ्याच मोठ्या मॉबपुढे कुठल्याही नेत्याचं भाषण असलं, की त्या तिथे म्हणायच्या, वंदे मातरम म्हणायच्या, जनगण मन म्हणायच्या, एखादं देवाचं स्तोत्र सुरुवातीला म्हणायच्या आणि असं अगदी धिटुकल्या अशा होत्या लहानपणापासनं. आणि सगळ्या कन्नड समाजाच्या तेव्हापासनं लाडक्या. आणि महात्मा गांधींचा वध झाल्यानंतर सुद्धा त्या खूप ठिकाणी अशा रामनाम गायला जायच्या. वेगवेगळ्या चालीत, वेगवेगळ्या ह्याच्यात. विष्णू दिगंबर पलुसकरांची देशभक्तीची गाणी छान म्हणायच्या. तर अशा त्या पॉप्युलर होत गेल्या बंगलोरमध्ये. आणि पुढे तर बंगलोरमध्ये असं व्हायला लागलं, की कोणी खूप मोठे गेस्ट जर येणार असतील बंगलोरमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ बुलगॅनियन आणि क्रुश्चेव आले होते.
तर त्यांना सिविक रिसेप्शन झालं होतं इकडे. तर तेव्हा सुद्धा श्यामला भावेच गायल्या त्यांच्यासाठी. नंतर हो चिन मिन आले होते. तर त्यावेळेला सुद्धा श्यामलाताई गायल्या आणि त्यांना भाषा कळली नाही गाण्याची किंवा कसली. तर त्यावेळेला त्यांनी बोलावलं आणि आपल्या गळ्यातला हार श्यामलाताईंच्या गळ्यात घातला. म्हणजे दोघांमध्ये भाषेचा संवाद नव्हता, पण हे ॲप्रिसिएशन होतं. तर त्यांना फार आनंद झाला होता श्यामलाताईंच्या गाण्याने. नंतर इंदिरा गांधी इथे आल्या, नंतर पंडित नेहरू आले. त्या सगळ्याच्या वेळी श्यामलाताईच गायल्या. नंतर इथल्या विधानसौधा म्हणून इथे जी झाली इमारत, त्याचं अ, अ, त्या विधानसौधेच्या उद्घाटनाच्या वेळी पण श्यामलाताईंचंच गाणं होतं. एवढंच काय, आता श्यामलाताई 70त असताना जवळ-जवळ इथे मेट्रोचं उद्घाटन झालं. त्यावेळेला सुद्धा मेट्रोच्या उद्घाटनाला पहिल्या श्यामलाताईच गायल्या. नंतर डी चंदना म्हणून इथलं टीव्हीचं चॅनेल सुरू झालं. त्या चॅनेललाही श्यामला भावेच गायल्या. सुरुवात करताना त्या चॅनेलची. दिल्ली दूरदर्शनवर प्रथम जाऊन ते नवीन होतं तेव्हाही श्यामला भावेंना तिथे गाण्यासाठी बोलवलं होतं. तर असं श्यामलाताई कर्नाटक सरकारच्या यादीत अशा सदैव होत्या आणि कुठलेही मुख्यमंत्री त्या जर बोलायला गेल्या तर उभं राहून त्यांना आदर देत असत. आणि कलावंतांच्या विश्वात म्हटलं तर महाराष्ट्रातले बरेच कलाकार म्हणजे माणिक वर्मांपासनं अगदी भीमसेन जोशी, माणिक वर्मा, उस्ताद अब्दुल करीम खान आणि बरेच सुधीर फडके, यशवंत देव असे अनेक कलाकार त्यांच्या घरी यायचे, त्यांच्याचकडे राहायचे आणि मग म्हैसूर दरबारी त्यांचा कार्यक्रम भाव्यानेच आधी हे करून आयोजित केलेला असायचा तिथे पत्रव्यवहार करून किंवा कारण हिंदुस्थानी संगीताचे कार्यक्रम इथे करायचे होते. नंतर श्यामलाताईंच्या संगीत विद्यालयात एकूण त्यांच्या वडिलांपासनं आणि श्यामलाताईने हातात घेतल्यावर त्यांनी 2000 विद्यार्थ्यांना तरी शिकवलं. बरं श्यामलाताई वाद्यांचे पण क्लासेस घ्यायच्या, हिंदुस्थानीचे घ्यायच्या, कर्नाटकीचे घ्यायच्या आणि वाद्यांचे म्हणजे वीणा शिकवायच्या. वीणा, सतार, जलतरंग, पियानो, वेस्टर्न म्युझिक पण त्या शिकलेल्या होत्या. तर म्हणजे असं संगीतातलं अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं गाणं ठिकठिकाणी असायचं. अतिशय सुंदर आवाज आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. साधारण 60 सालच्या दरम्यान त्यांचे वडील वारले आणि त्यात सुद्धा ट्रॅजेडी अशी होती, की श्यामलाताई त्या दिवशी दिल्लीला गेल्या होत्या आणि अखिल भारतीय युवकांची स्पर्धा होती संगीताची आणि त्याच्यात श्यामलाताईंना राष्ट्रपती भवनमध्ये बोलवून एक घसघशीत 5 तोळ्याचं मेडल राष्ट्रपतींनी त्यांच्या गळ्यात घातलं. पण त्याच वेळी इकडे त्यांचे वडील आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये होते. त्या जेव्हा ते मेडल घेऊन परतल्या बंगलोरला आणि बंगलोरच्या स्टेशनवरच त्यांना कळलं की वडील गेले म्हणून. आणि या दोघी येईपर्यंत तेव्हा काय फोनची सोय नव्हती, मोबाईलची नव्हती, विमानाची नव्हती, काहीच नव्हतं. साधं ट्रेनच्या अगदी थर्ड क्लासमधनं दोघी जणी आल्या म्हणजे आणि आल्या आणि लगेच घरी गेल्या तर ही बातमी कळली आणि तेव्हापासून मग कुटुंबाची जबाबदारी श्यामलाताईंवरच पडली. त्या सगळीकडे गायला जात असत आणि त्यांना गाण्यासाठी तर एवढा चान्स मिळत गेला की सगळीकडे त्यांना म्हणजे खाजगी ठिकाणी पण बोलावणी असायची. अनेक ठिकाणी. अनेक शाळांच्या प्रार्थना त्यांनी बसवून दिल्या. अनेक विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बसवून दिले. बरं त्या काय वेगवेगळ्या भाषेत खूप गायच्या ना, त्यामुळे गुरुद्वारामध्ये बोलावणं असायचं. त्याच्यानंतर लिंगायतांचं इथे खूप मठ, देवळं वगैरे असं आहे आणि त्यांचं वचन साहित्य प्रसिद्ध आहे, की वचनं जी लिहिलेली आहेत स्वतः बसवेश्वरांनी, अक्क महादेवी वगैरे अशा 20-22 लिंगायत संतांच्या रचना श्यामलाताई गायच्या आणि अप्रतिम गायच्या. आणि एक बसवन बागेवाडी म्हणून कर्नाटकातलं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी वचन महोत्सव होतो. रात्रभर वचनं गायची फक्त लिंगायत संतांची आणि 10,000 हजार माणसं असतात. तर त्याच्यात सुद्धा श्यामलाताई गायलेले आहेत तिथे रात्रभर वचनं आणि त्यामुळे त्या लिंगायत समाजातनं सुद्धा त्यांना खूप मान होता. त्याच्यानंतर अभंग गायच्या त्यामुळे
इथले म्हणजे मराठी अभंग लोकांना आवडतील कसे हे त्यांनी बघितलं. कर्नाटक शैलीत त्यागराजांची पदं, कनकदास, पुरंदरदास यांचं त्या पुरंदरदासांच्या उत्सवात तर त्या 20-20 वर्ष सलग गायलेल्या आहेत पुरंदरदासांची पदं आणि लोकांना ते खूप आवडायचं. दरवेळी श्यामला भावेच पाहिजेत गायला अशी डिमांड असायची. इव्हन लग्नात श्यामलाताई गायच्या तर ती सुद्धा लोकं इथे लग्नाच्या वेळी गाण्याचे कार्यक्रम असतातच म्हणजे. तर तेव्हा तर फार पद्धत होती ती. तर ती लोकं आपल्याकडचे लग्नाच्या तारखा सुद्धा श्यामला भावेंना वेळ कधी आहे, हे बघून ठरवायची. तर असं श्यामला भावेंची इथली लोकप्रियता अशी दिवसेंदिवस वाढत जात होती. आणि श्यामलाताईंनी पण ते म्हणजे छान कन्नड माणसांनी त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं कन्नड लोकांनी आणि श्यामलाताईंनी पण कन्नड माणसांवर खूप प्रेम केलं आणि लहानपणापासून त्या कर्नाटकी पण शिकलेल्या होत्या आणि हिंदुस्थानी पण शिकलेल्या होत्या. त्याचा त्यांना खूप फायदा झाला. इथे कन्नडमध्ये त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि वेगवेगळ्या मठांचे स्वामी नंतर लिंगायत मठांचे स्वामी असे त्यांना बोलवून घेत असत आणि आपल्या पेजावर मठचे स्वामी, उडपीच्या मठाचं म्हणजे सगळीकडे असं त्यांना आध्यात्मिक ठिकाणी खूप अशी बोलावणी असायची मंदिरातनं आणि आश्रमातनं. इव्हन एकदा त्या पंढरपूरला गेल्या होत्या श्यामलाताई. तर त्यांच्या गाडीवर तंबोरा ठेवलेला होता. ते बघून त्या पेढेवाल्या एका माणसाने विचारलं, की "हा तंबोरा कोणाचा आहे?" तर त्यांचे भाऊ होते. त्यांनी सांगितलं, की "माझ्या बहिणीचा आहे, ती गाते." मग त्यांनी श्यामला भावे सांगितल्यावर ते म्हणले, "अरे, हे तर खूपच मोठं नाव आहे." मग त्यांनी मंदिराच्या ट्रस्टींना वगैरे फोन करून ताबडतोब ते देवळात सगळे हजर राहिले आणि श्यामलाताईंना सांगितलं, "देवासाठी गाणं म्हणा तुम्ही." मग श्यामलाताईंनी म्हटलं आणि देवळातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं आणि खूपच त्यांना आवडलं. मग तिथे पुरंदरदासांचा एक खांब आहे आणि श्यामलाताईंना तर पुरंदरदासांची भरपूर पदं यायची. तर त्या म्हणल्या, "या खांबाशेजारी बसून मी सेवा करते." तर तिथे त्यांनी पुरंदरदासांची 2 पदं म्हटली आणि त्याच्यानंतर पंढरपूरच्या कमिटीने त्यांना बोलावलंच. म्हणले, "पंढरपूरमध्ये तुमचा कार्यक्रम सगळ्यांना सांगून आज अशी अचानक भेट दिलेली आहे तुम्ही." तर तसं नाही. आधी देवाला यायचं, अभिषेक करायचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुमचा कार्यक्रम ठेवणार आणि ते पण खूप छान झालं. असं वेगवेगळ्या देवळातनं, वेगवेगळ्या ठिकाणून आणि त्या म्हणायच्या, "गाणं हा माझा धर्म आहे." त्यामुळे त्या गुरुद्वारामध्ये पण गायल्यात, त्या अग्यारीमध्ये पण गायल्यात. त्या कुठे गायल्या नाहीत असं देवळात गायल्यात, मठात गायल्यात. कुठे गायल्या नाहीत असं झालंच नाही म्हणजे. शाळांमध्ये लोकं प्रार्थना बसवून घ्यायचे आणि काही संगीताचे आणखी समजावून सांगायला त्यांना बोलवायचे. नंतर त्या जायच्या संगीत सेवेसाठी किंवा पहिलं कन्नडा विश्व संमेलन झालं. त्यावेळेला महाकवी कुवेंपू होते आणि त्यांचंच एक गाणं श्यामलाताईंनी 543 मुलांकडनं बसवून घेतलं होतं आणि ते इतकं सुंदर झालं, की कुवेंपूंनी विचारलं, "हे कोणी बसवलंय?" त्यांनी श्यामलाताईंना बोलवून घेतलं आणि सांगितलं, "तुझा जन्म गाण्यासाठीच झालेला आहे. तर फार सुंदर केलंस तू. माझी कविता अशी इतक्या लोकांकडनं ऐकताना मला पण आज फार आनंद झाला." तर हे श्यामलाताईंचं होतं आणि त्यांनी कन्नडमधल्या सुद्धा खूप कवींना, खूप गायकांना, खूप वादकांना, खूप म्हणजे खूपच पुढे आणलं. त्याच्यात कधी भेदभाव केला नाही, की आपल्या संगीताचा प्रसार इथे करायचा आहे आणि भारतामध्ये सर्वत्र आपलंच संगीत दिसलं पाहिजे. ही जी विष्णू दिगंबर पलुसकरांची हे होती शिकवण. तर ती शिकवण त्यांनी अगदी अंगी बाणलेली होती आणि शेवटपर्यंत व्रतासारखा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. तर अशा या श्यामलाताईंचं आता वाजलेत किती म्हणजे बघा, कारण आपल्याला द्रविडांवर पण बोलायचं आहे. हो, हो. तर त्या पुस्तकावर जाण्याच्या आधी मला हां. असा प्रश्न पडला, की श्यामला भावे यांचं तुमचा झालेला संपर्क किंवा त्यांच्यावर हां. पुस्तक लिहावं असं कधी वाटलं आणि त्यासाठी तयारी काय काय केली? हां. म्हणजे असं झालं की पहिल्यांदा मी इथे बंगलोरमध्ये नवीनच आले तेव्हा कोणाशी ओळखी वगैरे काही नव्हत्या आणि त्यावेळेला मी भारतीय विद्याभवनचा पब्लिक रिलेशन्सचा कोर्स केला. तर तिथे आम्हाला महिन्यातनं 1-2 व्याख्यानं असायची. त्यात एक व्याख्यान होतं की स्वामी विवेकानंदाज मेसेज टू यूथ. तर मी मी ते व्याख्यान ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला काही जेव्हा काय करावं असा प्रश्न पडेल, तेव्हा निदान मोठी माणसं मोठी कशी झाली, त्यांची चरित्र तरी अभ्यासावीत. तर हे मला पटलं आणि माझा पहिल्यापासून कल ना जरा
व्यक्तिरेखा रेखाटण्यात शब्दांनी असा होताच पहिल्यापासून. म्हणजे मला ते आवडायचं. माहेर मासिकात तेव्हा पुण्याच्या अशी यायची स्त्रियांची व्यक्तिचित्र. तर मला ती तशी लिहावीशी वाटतच होती. मग मी मेनका प्रकाशनमध्ये जाऊन बेहेरे साहेबांना भेटले. मेनकाचे माहेर मेनका आणि जत्रा अशा याचे ते संपादक होते. तर ते म्हणाले तुम्ही जरूर लिहा. मग मी पहिला इंटरव्ह्यू लिहिला होता माहेरमध्ये. तो उषा दातार म्हणून इथे एक नर्तिका आहेत. त्या 5 स्टाईल्समध्ये नृत्य करतात. त्यांच्यावर लिहिला होता. त्यांची भेट झाली. मग तेव्हा मला बेहेरे साहेबांचं पत्र आलं की लेखन छान झालं आहे, तुम्ही जरूर लिहा. मग श्यामलाताईंकडे गेले. त्यांचा प्रोग्राम मी महाराष्ट्र मंडळात बघितला होता, श्यामला भावेंचा त्यावेळेला. आणि परिचय ऐकूनच मी थक्क झाले होते की अशा त्या 33 वेळा अमेरिकेला जाऊन आले ट्रिप्स. आणि तिथे कुठेही म्हणजे फार सुंदर गायले आहेत. त्याच्यानंतर तिरुपतीच्या देवळामध्ये लालबहादूर शास्त्री आणि एम.एस. सुब्बालक्ष्मी यांच्या समोर त्या गायल्या आहेत. त्याच्यानंतर शिकागोचं इस्कॉनचं टेम्पल झालं, तिथे त्या गायल्या आहेत. इथलं इस्कॉनचं टेम्पल सुरू करताना त्याच गायल्या आहेत. तर हे सगळं ऐकल्यावर मला उत्सुकता वाटली आणि मी श्यामलाताईंना फोन केला. भीतच म्हटलं एवढ्या मोठ्या बाई आहेत. तर त्यांनी इतकं स्वागत केलं आणि येताना मराठी कुणीतरी भेटल्याचा खूप आनंद झाला होता. आणि त्यांचं मराठी भाषेवर इतकं प्रेम होतं की त्या म्हणायच्या जगाच्या पाठीवर माझं कुठेही गाण्याचा कार्यक्रम असो, मी काहीही झालं तरी एक गाणं मराठी मी म्हणतेच, माझी मातृभाषा म्हणून. तर त्या कुठेही म्हणायच्या जगाच्या पाठीवर. तर ही त्यांची गोष्ट अगदी अभिमानास्पद होती की मराठी गाणं हे असायचंच. तर मी माहेरसाठी मुलाखत घ्यायला पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले आणि तिथनं आमची मैत्रीच झाली. नंतर एकदा त्यांचा अचानक फोन आला 3-4 महिन्यांनी मुलाखत झाल्यावर. म्हटलं का हो दीदी, का तुम्ही फोन केलात? तर म्हणल्या नाही मला यायचंय तुझ्या घरी म्हणून. मग मला तेव्हा कल्पनाच नव्हती की ह्या अशा इतक्या साधेपणाने येतील. आणि मग आल्या होत्या आणि खूपच छान असं म्हणजे त्यांनी निर्माण केलेली फॅमिली त्यांच्याबरोबर राहत होती. कारण त्यांच्या आई गेल्यानंतर त्या अगदी एकट्या होत्या. मग त्याच्यानंतर त्यांचे स्वामी अण्णा आणि त्यांच्या मिसेस होते. त्यांचा शिष्य वागीश भट आणि त्या सगळ्यांचं वर्णन त्यांची एक्सटेंडेड फॅमिली श्यामलाताईंची म्हणून स्वरसत्कारमध्ये आलेलं आहे. आणि सुंदराचा वेध म्हणजे मी सुंदराचा वेध नावाचंच एक प्रकरण लिहिलंय. प्रत्येक गोष्टीत इतकी कलात्मक दृष्टी त्यांची आणि जीवन कसं भरभरून जगावं. त्यांची क्लासरूम इतकी सुंदर केलेली होती. विठ्ठल रखुमाईची मूर्ती तिथे होती. त्याच्यानंतर लक्ष्मीबाई भावेंचा कुठला मोठा सत्कार घेतानाचा फोटो होता तिथे. त्याच्यानंतर सुंदर त्यांना दिव्यांचा खूप शौक होता, ब्रासच्या दिव्यांचा. तर ते ब्रासचे दिवे नाना प्रकारचे तिथे छोटे मोठे इतके अप्रतिमरित्या ठेवलेले होते. नंतर वाद्य होती त्यांच्या संग्रहात फार जुनी, 150 वर्षापूर्वीची सारंगी, व्हायलिन्स वेगवेगळी, त्याच्यानंतर बीनकार भाव्यांची बीन, वीणा वेगवेगळ्या. तर त्या अशा त्यांनी ठेवलेल्या त्या रुद्रवीणा होती, आपली नेहमीची साधी वीणा होती. त्याच्यानंतर आणि संतांचे फोटो होते. तर ते अतिशय सुंदर आणि कलात्मक त्यांनी ती आपली क्लासरूम सजवली होती. आणि तिथे ते पाणी पित नसत. अजिबात कोणी तिथे झोपायचं नाही किंवा हे करायचं नाही. बसायचं म्हणजे बसायचं तिथे फक्त कला साधनेला, असा त्यांचा हे होता. तर हे सगळं बघून म्हणजे मला वाटलं लिहावं आणि मग मी त्यांच्या घरी जायला लागले आणि केव्हाही त्या मोकळेपणाने मुलाखत द्यायच्या. कधी त्यांनी आढेवेढे असे घेतले नाहीत की महाराष्ट्रातली लोक माझं वाचणार आहेत ना मराठीतून, ठीक आहे वाचून दे, तू कधीही ये, मी वेळ काढते, असं असं. वा. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की त्यांचं उभयगान आणि नौवाद्य यावर हुकूमत होती आणि हो, नृत्यातही त्या प्रवीण होत्या. त्याविषयी थोडं सांगा ना. काय काय आणि काय वाद्यांवर हुकूमत होती आणि पुढे काय म्हणलात तुम्ही? उभयगान आणि नृत्य तुम्ही हो, नृत्य म्हणजे त्या भरतनाट्यम शिकलेल्या होत्या आणि संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तिन्हीचा मिलाफ होत. म्हणजे ही 3 त्याची मुख्य अंग आहेत. तर त्यामुळे गायन त्यांना यायचंच, वादन उत्कृष्ट करायच्या. म्हणजे ते हार्मोनियम जर कुठे वाजवत असले ना, तर माणसं धावत यायची ऐकायला की कोण हार्मोनियम वाजवतंय, इतका सुंदर. आणि तर गायन, वादन आणि नृत्य भरतनाट्यम त्या करायच्या. आणि स्वतः त्यांनी भरतनाट्यमचे कार्यक्रम केलेले आहेत. आणि नंतर सुद्धा त्यांनी खूप वेगवेगळे सामूहिक कार्यक्रम केले 40-40 कलाकार घेऊन कन्नड मधले.
त्याच्यात एक वाद्यनाद वैभव होता, राजस्थानी मिनिएचर पेंटिंग्सवरचा होता, त्याच्यानंतर उत्सव दर्शन म्हणून एक कार्यक्रम होता भारतातल्या सगळ्या सणांवर. असे मस्त मस्त कार्यक्रम त्यांनी इथल्या बंगलोरच्या पब्लिकला दिले आणि एकेका कार्यक्रमात 40-40 कलाकार असत आणि त्या सगळ्यांची मोठ बांधून त्या सादर करायच्या. निवेदन आणि हे सगळं कन्नडमध्ये असायचं. साहजिकच म्हणजे इथल्या लोकांना कळेल असं. पण आणि त्याच्यात नृत्य असायची, त्याचंही नृत्य दिग्दर्शन त्या करायच्या आणि स्टेज सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला इतकं सुंदर लावलेलं असायचं की त्यांची सौंदर्य दृष्टी त्यातनं फार कळायची. म्हणजे प्रत्येक वेळेला स्टेज वेगळं आणि अप्रतिम डेकोरेट केलेलं ऑडिटोरियम मध्येच, पण फारच छान असायचं. म्हणजे ते त्यांचं होतं. नंतर इथे त्यांचे सत्कार तर काय अक्षरशः दर 2 दिवसाआड सत्कार असायचे आणि त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं, उद्घाटक म्हणून बोलवलेलं. इथे ते रॅडल म्हणून आहे ना, इलेक्ट्रिकची वरची वाद्य वाजवतात ते, तर त्या शोरूमचं उद्घाटन झालं. तर ते सुद्धा त्यांचा इलेक्ट्रॉनिकचा तंबोरा असतो बघा किंवा तबला असतो, तर त्या शोरूमचं उद्घाटन झालं ते सुद्धा श्यामलाताईंच्या हस्तेच झालं. तर अशी एक मराठी व्यक्ती म्हणजे आणि त्यांचा व्यवस्थितपणा आणि कलात्मक दृष्टी म्हणजे श्यामलाताई जेवून उठल्या ना तरी त्यांचं पान बघायचं, तुम्हाला कळणारच नाही या पानावर कोण जेवलंय किंवा जेवलेलं. इतकं नीटनेटकं त्यांचं हे असायचं. त्याच्यानंतर अभंग अभंग सगळे लिहिलेले आहेत ज्या डायरीमध्ये, त्या डायरीला ऑरेंज कलरचं कव्हर आणि किती देवांची गाणी त्यांनी स्वतः कंपोज केलेली, कारण दुसऱ्या कोणी म्युझिक दिलेली गाणी त्या म्हणायच्या नाहीत. तर ते त्या भरपूर म्हणजे करायच्या. अशी 600 गाणी त्यांनी स्वतः कंपोज केलेली त्यांच्याकडे होती. आणि तुम्ही नुसतं देवाचं नाव घ्या की श्यामलाताई फक्त दत्तात्रेयांवर एक कार्यक्रम करायचा आहे, श्यामलाताई फक्त आदिशक्तीवर एक कार्यक्रम करायचा आहे. आणि कुठेही त्यांना लोक बोलवायचे, आमच्याकडे श्यामला भावे आल्यात हेच त्यांना भूषण वाटायचं. गायींची एक जत्रा होते हसन जिल्ह्यात, त्या गायींच्या जत्रेत सुद्धा त्यांना बोलावलं होतं गायला आणि ह्या गेल्या होत्या. त्यांनी सगळी गोमातेची आणि जास्तीत जास्त गाणी त्यातली दत्ताची, गोमातेची, जिथे जिथे गाय असते तिची गाणी म्हटली. आणि गायक, वादक, निवेदक, कवी, लेखक यांचं त्यांच्या घरी म्हणजे इतकी उठबस असायची सगळ्यांची की त्या कोणालाही सांगायच्या, उद्या आधी ही 2 गाणी लिहून आण, मला हवे, हळदी कुंकू या विषयावर गाणी हवीत आणि अशी मस्त झाली पाहिजेत, बघ चाल मला आत्ताच येते असं सांगायच्या आणि लोक त्यांना ती लिहून द्यायचे, कन्नड कवी वगैरे सगळे. असं त्यांनी खूप जणांना लिहितं केलं. किंवा मी स्वतः सुद्धा इतक्या कविता लिहित नव्हते, पण इथे एक आदी चुनचुनगिरी म्हणून ठिकाण आहे, काळभैरवाचं ते फार मोठं स्थान आहे. तर त्यांनी मला सांगितलं, मला बाकी काय माहित नाही शर्मिला, तुला आदी चुनचुनगिरीवर गाणी लिहायची. इथे अष्टाष्ट भैरवांचं देऊळ काढलं त्यांनी, 64 यांचं, आणि फार अप्रतिम सुंदर देऊळ आहे ते काळभैरवाचं स्थान. इथे बंगलोर पासून 115 किलोमीटरवर आहे. तर त्यांच्या उद्घाटनाला भारतातल्या सगळ्या भाषातली गाणी त्यांना हवेत. तर त्यातल्या सगळ्या भाषांची जबाबदारी मी घेतलेली आहे. मला म्हणल्या, तर मराठी गाणी मला तू लिहून दिली पाहिजेस. मी लिहिली 8-9 गाणी आणि ते बालगंगाधरनाथ स्वामीजी होते आणि फार असं म्हणजे छान वाटत होतं. त्यांची मिरवणूक आम्ही बघितली आधी चुनचुनगिरीमध्ये. अथर्व शीर्षाच्या गजरात त्यांची मिरवणूक चालू होती. ते असे ट्रकवर उभे होते स्वामीजी आणि बाकीचे सगळे संन्यासी अथर्व शीर्ष कंटिन्युअसली म्हणत होते. आणि ही म्हणजे मला एकदम असं वाटलं की अरे किती सुंदर हे चाललंय आपल्या संस्कृतीचं. नंतर 45,000 विद्यार्थी तिथे शिकतात. त्यांच्या वेगवेगळ्या ज्या शाळा आहेत, आश्रम आहेत, हे आहेत, तिथे ते पालनपोषण करतात. तर अशा ठिकाणी म्हणजे असे श्यामलाताईंना विशेष बोलावणी असायची अशा ठिकाणी सगळीकडे आणि त्या संगीताची जबाबदारी घ्यायच्या. त्यांच्या व्यक्ती म्हणून पण तुम्हाला काही विशेष गुण आढळले असतील आणि तुम्ही काही सकाळी बोलताना म्हणालात की त्यांचे काही गुण तुम्ही स्वतः पण अंगीकारलेत काही त्यांचे. ते म्हणजे एक तर त्यांची देशभक्ती ती होतीच. म्हणजे त्या देशभक्तीची नुसती गाणीच नाही म्हणायच्या, तर म्हणजे देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक अगदी साधं बेसिक लेव्हलचं उदाहरण सांगते, की श्यामलाताईंकडे कधी गेलो ना, तर जे बाहेर बिस्किटचे पुडे वेगवेगळ्या कंपन्यांचे विकत मिळतात, तसे त्यांच्याकडे कधीच नसायचे. कायम गावातल्या बेकरीवाल्यांनी केलेली बिस्किटं. तर मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं, "दीदी 20 वर्षात मी कधीही दुसरं कुठलं बिस्किट इथे बघितलं नाही. कायम बंगलोरच्या खाजगी बेकरीवाल्यांनी केलेली बिस्किटं असतात." मग त्या म्हणल्या, "अगं हो, आपल्या देशासाठी आपण आणखी काय करू शकतो?" ते बेकरीवाले पण इतके क्रिएटिव्ह असतात
की त्यांनी सुंदर काहीतरी नवीन केलेलं असलं तर ते दाखवतात मुद्दाम. मग त्यांना प्रोत्साहन मिळावं. ह्याच्यासाठी मी दुसऱ्या कुठल्याही बेकरीची बिस्किटं वगैरे वापरत नाही आणि जास्तीत जास्त मी देशी सामान वापरते. असं पण त्यांनी सांगितलं होतं. तर आणि त्यांना सगळा भारतीय संस्कृतीचा खूप शौक होता. सगळं म्हणजे आपल्या संस्कृतीतलं काय ते पाहिजे घरामध्ये, असं त्यांना वाटायचं. म्हणजे स्वदेशीचा ते वापर करत होते. अगदी. आणि मला पण एकदा म्हणजे मी नंतर 500 पैठण्या विकल्या बंगलोरमध्ये. पण त्यासुद्धा कशा विकल्या ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन, की मला असं वाटलं, की तिकडचा मला येवल्याचा एक विणकर भेटला. ते फक्त हे काढायचे. काय काढायचे? पदर काढायचे फक्त. तर मी म्हटलं, "तुम्ही पदरच का हो काढता?" तर ते म्हणाले, की नाही. दुसरं काय आता करणार म्हणजे इथे काय एवढी डिमांड नाही, मार्केट मिळत नाही. तर आम्ही पण आता हे थांबवून कंपनीत कुठल्यातरी कामाला जाणार आहोत. तर मी म्हटलं, "असं करू नका. मी तुम्हाला मार्केटिंगला मदत करते आणि बंगलोरच्या लोकांना नाही पैठण्या मिळत इथे. तर मी बघते माझ्याकडनं काही झालं तर." आणि झालं ते. छान झाल्या. आणि नंतर पुढच्या सगळ्या ज्या होत्या म्हणजे बराच हातभार त्याच्यात मला माझ्या काकूनी लावला. ती अमेरिकेला असते आणि तिच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिने भरपूर पैठण्या घेतल्या. पण त्या मुलाचा चांगला उत्कर्ष झाला आणि आता तो पैठण्यांच्या धंद्यातच आहे म्हणजे. तर हे साधायचं होतं त्यातनं. तर ते साधलं गेलं. पण हे मी श्यामलाताईंकडच्या सहवासात शिकले. हो, हो, हो. खूपच छान. आता दुसऱ्या पुस्तकाकडे येताना हां. पुष्पा शरद द्रविड यांच्यावर हं. पुस्तक लिहिताना राहुल द्रविडची आई म्हणून ओळख अ, व्हायच्या आधी सुद्धा तुम्ही त्यांना ओळखत असाल. तर तेव्हा हो. त्यांची ओळख कशी होती त्याबद्दल थोडंसं? हां, म्हणजे तेव्हा त्यांची ओळख चित्रकार आणि प्राध्यापिका म्हणून होती. आणि त्या कॉलेजला जातात एवढंच असं माहिती होतं. त्याच्यात सखोलपणे आत जावं असं काही वाटत नव्हतं. पण आणि मी कधी साधारण 92-93 सालापासून त्यांच्याकडे जातेय. काय झालं इथल्या गणेशोत्सवात मी मराठी कवी संमेलनात पाडगावकरांची कविता वाचली होती. आणि त्याच्यानंतर पुष्पाताई द्रविड आणि काका म्हणजे मिस्टर द्रविड यांना नेहमी सवय की स्टेजवर अजून सुद्धा आहे आणि ती. स्टेजवर जो कोण काय चांगलं सादर करेल, त्यांचं जाऊन अभिनंदन करायचं. तसे ते अभिनंदन करायला आले होते आणि त्या आमच्या संभाषणात लक्षात आलं, की पुष्पाताईंचे मिस्टर म्हणजे शरद द्रविड आणि माझे वडील यांची ओळख बरेच वर्षापासून आहे. आणि त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांनी घरी बोलावलं. तेव्हा पुष्पाताईंची पेंटिंग्ज वगैरे बघितली आणि राहुल पण होते तेव्हा. म्हणजे लहान होते ते आणि तेव्हा पण त्यांचं क्रिकेटचं काही ना काहीतरी चालू होतं. विजय पण होते म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा. तर राहुल आणि विजय दोघंही तिथे होते आणि राहुलची तेव्हा क्रिकेटची प्रॅक्टिस, कॅम्प्स वगैरे हे सगळं चालूच असायचं. कदाचित खेळत पण असेल म्हणजे. पण तेव्हा एवढं काय म्हणजे अ, अगदी लक्षात घेण्यासारखं असं कारण आम्ही मुळात फारसे क्रिकेटचे शौकीन नाही त्यामुळे अ, असं तेव्हा लक्षात नाही आलं. पण मग नंतर राहुल खेळणार आता नॅशनलला म्हटल्यावर आपल्या माहितीतलं कोणीतरी त्या 11 जणात गेलंय याचा विलक्षण आनंद व्हायला लागला म्हणजे. आणि पुष्पाताईंची आणि द्रविड काकांची खासियत ही, की जरी त्यांचा मुलगा अगदी इंडियाच्या टीमचा कॅप्टन झाला, तरी सुद्धा त्यांच्या वागण्यात, त्यांच्या आमच्याशी वागण्यात कधीही काहीही बदल झालेले नाही. जसे ते पूर्वी होते, तसेच होते. किंवा घरी आल्यानंतर आमचीच प्रेमाने चौकशी, "काय करताय? काय? कसं काय चाललंय?" मला म्हणाले एकदा, की "तुझ्या मुलाला शाळेत आणायला जातेस तर आमच्या ड्रायव्हर आणि कार खाली आहे बघ, घेऊन जा. त्याला स्कूटरवरनं नको आणू तेव्हा." तर म्हणजे इतकं असं आपुलकीने विचार करून, हे करून असं असायचं. तर आणि कधीही ते घरी आले, की आपल्या मुलांचं कौतुक करत बसलेत, हे कोणालाही कधीच दिसलेलं नाही. म्हणजे तिकडे राहुलबद्दल पेपरमध्ये रकान्याच्या रकाने आलेले असू देत किंवा विजयला IIM मध्ये ॲडमिशन मिळालेली असू देत. तरी पण ते काहीही असं सांगणार नाहीत, "अगं तो पहिला आला, त्याला मेरिटवर तिकडे ॲडमिशन मिळाली" किंवा "इकडे पण राहुलची सेंच्युरी झाली, हे झालं." असं काही नाही. काही ते बोलायचे नाहीत किंवा पुष्पाताई सुद्धा एवढं काम करायच्या. त्यांचे बंगलोरमध्ये कितीतरी प्रदर्शनं व्हायची. दिल्लीला प्रदर्शन झालं, मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन झालं, ताजमध्ये प्रदर्शन झालं. पण कधी काय त्याची अशी वर्णनं किंवा मी काय एकदा काय झालं गोव्याच्या बायका साहित्य संमेलन करतात. तर माधवी देसाई तिथे होत्या नाच गं घुमा लिहिलेल्या.
त्यांनी आम्हाला दोघींना, मला आणि पुष्पाताईंना बोलवलं होतं. त्यावेळी पुष्पाताई जस्ट 2-3 दिवसापूर्वी दिल्लीचं आपलं प्रदर्शन लावून त्याला छान रिस्पॉन्स घेऊन आल्या होत्या. पण त्याने गोव्याच्या आमच्या 3-4 दिवसाच्या मुक्कामात एकदाही म्हणजे असा उल्लेख सुद्धा केला नाही, अगं मी आत्ताच प्रदर्शन भरवलं, इतकं छान आहे. काही नाही. त्याचं वर्णन करणं हा काय स्वभावच नाही म्हणजे. आणि नंतर जेव्हा एक एक गोष्ट मी बघितली त्यांची, तेव्हा मला वाटलं नाही, आपण हे लिहायलाच पाहिजे. काही झालं तरी म्हणजे. कारण ह्या किती काम करतात आणि कोणाला माहितीच नाही. म्हणजे इव्हन इथल्या मराठी लोकांना तरी किती माहिती आहे पुष्पाताईंनी केलेलं काम, असं मला नेहमी वाटायचं म्हणजे. आणि म्हणजे खूप त्यांचं जे चन्नास्वामी स्टेडियमवरचं काम आहे ना, ते आपण बघितलं तर थक्कच होतो. 4,500 स्क्वेअर फीटाचं त्यांनी तेवढ्या स्क्वेअर फीटमध्ये शिल्पकाम केलेलं आहे. एका मासिकाला मी त्यांची मुलाखत लिहिली होती. त्यांनी 4,500 नाही 450च केलं. म्हटलं 450 नाही. त्यांनी 4,500 स्क्वेअर फीटामध्ये चन्नास्वामी स्टेडियमवरती वेगवेगळे हे खूप दाखवलेले आहेत क्रिकेटर्स जे नॅशनलला खेळले कर्नाटकातनं. त्या अगदी पहिल्यापासूनचे आणि जुने जुने क्रिकेटर्स ज्यांची नावच आत्ता काळाच्या पडद्याआड गेली असती, त्याला त्यांनी तिथे चन्नास्वामी स्टेडियमवर अजरामर करून ठेवलंय पुष्पाताईंनी. आणि त्यात सुद्धा गंमत आहे. ते बास रिलीफ टेक्निकने काढलेलं आहे. म्हणजे अर्धपुतळा असा दिसतो शिल्पांकित केलेला. त्याच्यात त्यांनी राहुलला पण घडवलंय आणि प्रत्यक्ष साईजपेक्षा बऱ्याच मोठ्या, म्हणजे राहुल तर 10.5 फुटाचा आहे त्याचा आहे. आणि आणखी सुद्धा किरमाणी, व्यंकटेश प्रसाद आणि आणखी जुने जुने क्रिकेटचे खेळाडू पण आहेत. आणि आणखी काय होतं की त्यावेळेला गंमत अशी होती की अगदी जुने जे खेळाडू आहेत त्यांची बुटांची स्टाईल, त्यांची ड्रेसची स्टाईल, उडणारे केस, हे सगळं त्यांनी इतकं सुंदर दाखवलंय आणि ती आधुनिक पेक्षा वेगळी आहे त्या काळातली. आणि प्रत्येक खेळाडू त्यांनी ऍक्शन मध्ये दाखवलाय. आणि कोण खेळाडू त्याची सर्वोत्तम ऍक्शन कुठली ह्याचा अभ्यास करून, म्हणजे त्यासाठी त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची आर्चिव्ह वगैरे त्यांनी बघितली होती. आणि ती नावं मिळवून सगळ्यांचे असे 22 क्रिकेटर्स त्यांनी तिथे काढलेले आहेत. 6 ते 7 वर्ष त्या काम करत होत्या हा. आणि त्यांचं म्हणजे अखंड अविरत उद्योगात राहण्याची त्यांची जी जीवनशैली आहे तिची मला कमाल वाटते. हे जेव्हा यात हे म्युरल जेव्हा ते काढत होते एवढं मोठं, तेव्हा कधी कधी ना ते वाळायला किंवा मोल्ड तो वाळायला किंवा आणखी काय व्हायला वेळ जो मध्ये 5-6 दिवस त्यांना जे मिळायचे ना, त्याच्यात त्यांनी पेंटिंग्स काढली. आणि हे काम 6-7 वर्ष सुरू होतं, तेव्हा त्यांनी पेंटिंग्सची आपली 2 प्रदर्शनं केली. आणि आणखी त्यांची गंमत म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारी जी लोक होती बरीच लागायची. एवढं मोठं मोठं सगळं ना ते उचलायला, त्याच्यानंतर स्क्रूनी ती फिक्स करणं म्युरल ती. तर ह्या सगळ्याला त्यांना बराच हाताखाली माणसं लागायची. तर ती माणसं म्हणजे छान, त्या पगार बिगार तर व्यवस्थित द्यायच्याच ते सगळं होतं. पण तेवढ्या माणसांना त्या 15-15, 20-20 जणांना काम चालू असताना घरनं स्वयंपाक करून न्यायच्या. आणि त्यांना सगळ्यांना आपल्या हातचं जेवखाऊ घालायच्या किंवा पदार्थ करून न्यायच्या आणि आनंदी ठेवायच्या. म्हणजे ही त्यांची एक मला कमाल वाटते. तसं राहुल जेव्हा लहानपणी मॅचेस खेळायला जायचा ना, राहुल आणि विजय दोघेही, तेव्हा काका आणि पुष्पाताई रविवारी वगैरे जायचेच. कारण ते आणि राहुलच्या सबंध टीमला ब्रेकफास्ट आणि हे असं न्यायचं सगळ्यांना. किंवा ती मुलं जिंकली तर ताबडतोब त्यांना आईस्क्रीम खायला द्रविड काका सबंध टीमलाच न्यायचे. म्हणजे एकट्या राहुलसाठी असं काही नाही त्याच्यात, किंवा एकट्या राहुल आणि विजयसाठी असं नाही. सगळी सगळी एक टीम. त्यामुळे राहुलच्या संघभावनेबद्दल इतर क्रिकेटर्स जेव्हा खूप कौतुक करतात ना त्याचं, तेव्हा हे लक्षात येतं की हे आई वडिलांचे लहानपणापासूनचे अगदी संस्कार आहेत. की ग्राउंडवर आलास की तू म्हणजे सबंध टीम, तुझ्या एकट्याचं काही नाही. मग तर आता सुद्धा मी राहुल द्रविडांच्या वेगवेगळ्या याच्यात बघितलं, खूप जण त्यांच्या टीम स्पिरिट बद्दल त्यांचं अतिशय कौतुक करतात. तर हे मला वाटतं की घरातले संस्कार नक्कीच आहे. खरंच मोठं एकदम ग्रेट व्यक्तिमत्व. तर मला असा प्रश्न पडतो की राहुल द्रविडचं एवढं यशस्वी व्यक्तिमत्व, करिअर, विजय धाकटा मुलगा त्याचं यशस्वी हो. करिअर, पती शरद द्रविड यांचं यशस्वी करिअर,
आणि स्वतःचं करिअर आणि परत घर, हो. एवढं कसं काय त्यांनी सगळं सांभाळलं याबद्दल? हो, कमाल आहे खरोखर. आणि म्हणजे त्यांच्या मैत्रिणींनी पण पुस्तकासाठी लिहून दिलं ना दोघी तिघींनी आपले अनुभव त्यांच्याबद्दलचे. त्यांनी त्या म्हणाल्या कधी-कधी आम्हाला प्रश्न पडायचा, की पुष्पाला काय दुर्गेसारखे 8 हात आहेत की काय? किती ती करते. म्हणजे इव्हन त्या कॉलेजला जायच्या ना, तेव्हा रोज सकाळी 6:45 वाजता त्या 10 डबे टेबलवर तयार करून ठेवून जायच्या. आणि राहुल आणि विजयचे 4-4, कारण ते पण 6:45ला बाहेर पडायचे आज फक्त दूध पिऊन. आणि मग नंतर ते जायचे क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे. त्याच्यानंतर शाळेत जायच्या आधी एक डबा लागायचा. मग शाळेमधली शॉर्ट ब्रेक, मग मोठी जेवणाची सुट्टी आणि त्याच्यानंतर शाळेतनं परत आल्यावर ते ग्राउंडवरच जायचे पुन्हा प्रॅक्टिसला. आणि 7:30-8ला वगैरे असे घरी यायचे. तर तेव्हा एक डबा लागायचा. तर असं करून 4-4 डबे, एक पुष्पाताईंचा आणि एक काकांचा. आणि पण त्यांनी पहिल्यापासून ठरवलं होतं, की मला उत्तम गृहिणी व्हायचंच आहे. म्हणजे मी करिअर तर करीनच, पण मला गृहिणी म्हणून सुद्धा उत्तम राहायचंय. मी म्हटलं हे आजकालच्या मुलींनी खूप शिकण्यासारखं आहे. असं मला वाटतं, की घरकाम हे दुय्यम नाहीये. बरोबर. आणि आपलं सगळं सांभाळून आपण उत्तम गृहिणी सुद्धा असलं पाहिजे, असं ठरवायला हरकत नाही. म्हणजे जी मुलगी संसारात पडते तिने, असं त्या म्हणतात. नाहीतर मग त्या म्हणतात तुम्ही तुमचा आर्टिस्ट म्हणूनच राहा. मग संसार पण करू नका, काहीच करू नका. फक्त आर्ट एके आर्ट असं करा. पण जर तुम्ही संसारात पडलात, तर तिथली आपली कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावा म्हणजे. आणि त्यांनी स्वतः ती निभावलेली आहेत. म्हणजे आधी केले मग सांगितले असं असं हे आहे. एवढंच काय राहुल जेव्हा खेळायला लागला शाळेमधनं, तेव्हा त्याच्या सतत मॅचेस असायच्या. आणि शाळा चुकायची मग. म्हणजे असं 10वीत वगैरे असं. मग तेव्हा पुष्पाताई आणि शरद काका त्याच्या मॅथ्स टीचरच्या घरी गेले होते. आणि त्या टीचरनी सांगितलं, की इतका याला घरनं सपोर्ट आहे, आई-वडिलांचं इतकं लक्ष आहे, हे बघून मी अवाक झाले, की फक्त तो क्रिकेटमध्ये एवढं छान करतोय म्हटल्यावर बाकीचे विषय काय राहू दे, घेऊ जरा लाईटली असं नव्हतं. आणि ते आले आणि मग त्यांनी विचारलं, की राहुलला मी पाठवू का? त्यांना समजावून सांगाल का त्याचं शाळेत बुडलेलं? तर त्या टीचरनी हो म्हणून सांगितलं. मग ते सगळं झालं. त्याला चांगले मार्क मिळाले. सगळं व्यवस्थित झालं. पण त्याच्यानंतर पुष्पाताई आणि शरद काका त्या टीचरच्या घरी गेले आणि त्या टीचरनं वाढ झालं होतं. त्याला सुंदर स्वतःच्या हाताने विणलेला स्वेटर पुष्पाताईंनी दिला आणि जाऊन त्यांचे आभार मानून आले. म्हणजे हे जे आहे त्याच्यात त्यांचे खूपच म्हणजे अलौकिक गुण दिसतात. आणखी एक सांगते तुम्हाला, की राहुल खेळायला लागल्यानंतर त्याच्या एका वाढदिवसाला पोत्या-पोत्याने ग्रीटिंग्ज आली. इतकी ग्रीटिंग्ज होती, की एक साधं प्रत्येक एक ग्रीटिंग काढून बघायचं म्हणजे वेळच पुरला नसता त्याला. तर पुष्पाताईंनी स्वतःचं कॉलेज चालू असताना आणि हे सगळं चालू असताना ती सगळी ग्रीटिंग्स माळा अशी ओवली. ग्रीटिंग्सची एक माळ अशी. म्हणजे त्याला जे बघायचं असेल ते पटकन बघता येईल. म्हणून त्यांनी त्याच्या खोलीत त्या सबंध माळा अशा लावून ठेवल्या, तो यायच्या वेळेला. खरं ह्या कामाचं कोणीही पुष्पाताईंना बक्षीस देणार नव्हतं की काही नाही. पण त्यांचं म्हणणं असं, की ज्यांनी हे पाठवलंय, त्या लोकांचा सन्मान आम्ही आमच्या पातळीवर तरी करू. प्रत्येकाला जाऊन भेटता येणं शक्य नाही किंवा थँक्स देणं शक्य नाहीये. पण त्यांनी तशी ती ग्रीटिंग्स लावली. थोडे दिवस ती होती. राहुलनी पाहिली आणि सहजच त्याच्या नजरेखालनं गेली म्हणजे. पण ही अशी आई म्हणजे खरोखर मला धन्य वाटलं, की चाहत्यांचा सुद्धा असा सन्मान करणारी, त्यांच्या नकळत सुद्धा. किंवा त्याची अवॉर्ड्स ठेवली होती राहुलची सगळी आधी. तर त्याच्यामध्ये पुष्पाताईंनी भारताचा झेंडा ठेवलेलाच होता. बाजूने सगळी गोल, जरा कमी उंचीची अवॉर्ड्स होती. मोठ्या उंचीची खालच्या कप्प्यात होती. आणखी वरती होती. आणि मधल्या कप्प्यात छान भारताचा झेंडा मध्ये ठेवलेला होता. तर हे सुद्धा म्हणजे त्या म्हणाल्या सगळं देशासाठीच तर करायचं असतं. त्यामुळे भारताचा झेंडा पाहिजेच. त्यांच्या स्वतःच्या करिअर बद्दल थोडं अजून म्हणजे त्यांनी 60व्या वर्षी पीएचडी केली किंवा हो. ती त्यांची स्वतःची जी आवड भित्ती चित्रकला आणि भित्ती शिल्पकला ती त्यांनी कसं काय हो. जोपासली त्याबद्दल थोडस. हां. त्या सुरुवातीला, अगदी सुरुवातीला त्या पेंटिंग्स करायच्या आणि पेंटिंग्सची प्रदर्शनं भरवायच्या. त्याच्यानंतर शिल्पकला मात्र
त्यांनी नंतर हातात घेतली, साधारण वयाच्या 60व्या वर्षी. कॉलेजमधनं रिटायर्ड झाल्यानंतर. आणि मग त्यांनी भित्तिचित्र वगैरे साकारली आणि प्रत्येक गोष्टीचं भव्यता हाच गुण आहे त्यांच्या कुठल्याही भित्तिशिल्पाचा. म्हणजे एवढी मोठी मोठी चित्र सगळी 30 फूट बाय 20 फूट, 40 फूट बाय 68 अशी काही त्याची मापं आहेत. म्हणजे केवढी भव्य भव्य. आणि या भव्यतेचा मेरुमणी म्हणजे ते चन्नास्वामी स्टेडियमवरचं म्युरल, ज्याची आपण आता चर्चा केली. आणखी एक मला गंमत वाटली की जे मी पुस्तकात लिहिलंय की जगात असं एकच, कारण काय आहे, चन्नास्वामी स्टेडियमवर राहुलला डेडिकेट केलेली एक वॉल आहे, राहुल द्रविड यांना. कारण त्याला वॉल पण म्हणतात. आणि त्याच्या 10,000 रन्स जेव्हा पूर्ण झाल्या तेव्हा सगळ्या बंगलोरमधल्या म्हणजे स्टेडियमवरती ती बांधलेली आहे काचेची. तर माझ्या आणि त्याच्या शेजारीच राहुलचं म्हणजे पुष्पाताईने जे भित्तिचित्र काढलंय ज्याच्यावर राहुल आहे ते पण आहे. तर मला वाटलं एकच मैदान आईनी पण गाजवलं आणि मुलांनी पण गाजवलं असं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल कदाचित. तर ती मला कमाल वाटली. म्हणजे की एकाच ग्राउंडवर आई पण कशी ग्रेट आहे आणि मुलगा पण कसा ग्रेट आहे हे लोकांना पाहायला मिळतं. तर ते आहे. आणि पुष्पाताईंच्या कॉलेजमध्ये वगैरे कॉलेजमध्ये शिकवण्यात सुद्धा त्या अतिशय विद्यार्थीप्रिय होत्या. म्हणजे आणि विद्यार्थ्यांनी त्यांना एक सुंदर कविता करून दिली आहे 2011 साली. म्हणजे 2001च्या दरम्यान मला वाटतं त्या रिटायर झाल्या अशा, 2001-2002. पण नंतर म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने. तर ती पुस्तकात आहे छापलेली. ती आणि मला आपल्याला स्वतःला ती आपल्याला वाचून दाखवता येईल का? हो, म्हणजे वेळ असला तर वाचते. नक्की नक्की. काय आहे, वाचू का? म्हणजे डायरेक्ट मराठीच वाचते, स्वैर अनुवाद. आणि त्यांच्या घरी ते कोरलेलं होतं एक पीस, त्याच्यावर ही इंग्लिशमध्ये लिहिलेली होती. मग मी म्हटलं ही पुस्तकात टाकूया आपण. आणि म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल काय, when we place our feet where we have never been before, when we walked upon the unwalked, when we battle harsh realities and wisen up, when we push ourselves for the next plateau of our dreams and stop to see from where our self-belief spring. We saw it all began with you. You made winner out of ordinary people. Lessons of colors, structures, forms, and space. Motivating us to pursue the best and reject commonplace. What kind attention you made it flow. A teacher affects eternity. Your influence never stops. Thank you for being a true mentor of our heart. असं त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहून दिलंय. तर मी स्वैर अनुवाद सांगते. जेव्हा आम्ही या जगाला शांतपणे सामोरे जात होतो, तेव्हा आम्ही अगदी नवख्या अनोख्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. तेव्हा मार्गक्रमण होऊ लागलं, कधी न पाहिलेल्या वाटांवरून. कठोर वास्तवाचा सामना करत थोडे थोडे शहाणे होऊ लागलो. आमच्या स्वप्नपूर्तीकडे पोचणारा एक एक प्रदेश मागे टाकून मुक्कामाकडे चालत राहिलो. मध्ये विसावा घेऊन जरासं सिंहावलोकन केलं. आमच्यात आलेल्या आत्मविश्वासाचा उगम कुठून झाला. आम्ही नीट पाहिलं तेव्हा जाणवलं हे परिवर्तन तुमच्यापासून झालं. सामान्यांमधून तुम्ही यशवंत, कीर्तिवंत घडवलेत. धडे दिलेत रंगांचे, आकारांचे, जडणघडणीचे आणि अवकाशाचे देखील. प्रेरणा दिलीत तुम्ही सर्वोत्तमाचा ध्यास घेण्याची, सामान्यांमधली एक जागा न होण्याची. तुम्ही शिकवलेल्या मूल्यांचं मोल आम्ही वाढवतच राहू. इथे तिथे न सांडता ओंजळीत धरून ठेवू. हृदयातली ज्ञानगंगा तुम्ही उदारतेने वाहती ठेवलीत. सावधतेने, सुजाणतेने जगण्या वागण्यात संपन्नता दिलीत.
शिक्षकांनी दिलेली शिदोरी अनंत काळ पुरते, म्हणूनच गुरु माऊली कालजयी असते. आमच्या हृदयस्थ विचारांच्या खऱ्या मार्गदर्शक असल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुमचे ऋणी आहोत. मनःपूर्वक धन्यवाद. हॅलो. वा, खूपच छान. आणि तुमचा अनुवाद पण अगदी त्या अनुवादाने भावार्थ पकडलाय. तो काय म्हणायचंय त्यांच्या विद्यार्थ्यांना ते कळतं. खूपच छान. त्या शेवटच्या 3-4 ओळी परत म्हणाल? म्हणते ना. सामान्यांमधून तुम्ही यशवंत कीर्तिवंत घडवलेत. धडे दिलेत रंगाचे, आकाराचे, जडणघडणीचे आणि अवकाशाचे देखील. प्रेरणा दिलीत तुम्ही सर्वोत्तमाचा ध्यास घेण्याची, सामान्यांमधली एक जागा न होण्याची. तुम्ही शिकवलेल्या मूल्यांचं मोल आम्ही वाढवतच राहू. इथे तिथे न सांडता ओंजळीत धरून ठेवू. हृदयातली ज्ञानगंगा तुम्ही उदारतेने वाहती ठेवलीत. हृदयातली ज्ञानगंगा तुम्ही उदारतेने वाहती ठेवलीत. सावधतेने, सुजाणतेने जगण्या वागण्यात संपन्नता दिलीत. शिक्षकांनी दिलेली शिदोरी अनंत काळ पुरते, म्हणूनच गुरु माऊली कालजयी असते. आमच्या हृदयस्थ विचारांच्या खऱ्या मार्गदर्शक असल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्ही तुमचे ऋणी आहोत. मनःपूर्वक धन्यवाद. वा, परत परत ऐकावीशी वाटावी अशीच कविता आहे. हे छान लिहिलंय त्या मुलांनी पण. मला हो. अतिशय आवडली म्हणजे. खरंच. आणि त्यांच्या त्या PhD बद्दल पण सांगा ना. हो, त्यांचं काय झालं, वयाच्या 56-57व्या वर्षी त्यांनी ठरवलं PhD करायची आहे मला म्हणून. आणि 60व्या वर्षी तर त्या कॉलेजमधनं रिटायर्ड होणार होत्या. तर त्यामुळे त्यांच्या प्रोफेसरशिपला त्या PhDचा काही उपयोग नव्हता. पण तरी पण का PhD करायची, असा साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडला. विशेषतः द्रविड काकांनी पण त्यांना विचारले की अगं आत्ता तुला PhD का करायचे. तर त्या म्हणल्या, अहो त्यांच्या आईला त्या माई म्हणायच्या. तर त्या म्हणाल्या, अहो माईला दाखवायचंय ना माझ्या नावामागे डॉक्टर लावून. तर मग ते म्हणले का. तर ऍक्च्युअल त्या जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेणार होत्या तेव्हा त्यांनी MBBS ला ऍडमिशन घ्यावी असं सगळ्यांचं मत होतं. कारण मार्क पण होते आणि घरात त्यांचे वडीलही डॉक्टर होते, मोठा भाऊही डॉक्टर होता. आणि त्यांच्या आईला वाटत होतं आपल्या मुलीने, तिची योग्यता आहे तर तिने डॉक्टर व्हावं असं. पण नाही, पुष्पाताईंनी त्यावेळीच ध्यास घेतला होता की मला चित्रकारच व्हायचंय. आणि पण तरी त्यांना असं मनातनं इच्छा होती, आईला माझ्या नावामागे डॉक्टर लागलेलं बघायचंय ना. आणि तसं त्यांनी ती PhD, खूप अडचणी आल्या त्यांना PhDला. पहिल्यांदा त्यांनी केलेलं सिनॉप्सिसच गहाळ झालं, सबमिट केलेलं. आणि सिनॉप्सिस गहाळ झालं सगळं. मग त्याचा काही पत्ता लागेना काही. पण मग त्यांनी आपल्याकडच्या रिसीट्स वगैरे व्यवस्थित दाखवून, त्याची कॉपी दाखवून रिसिव्ह केल्याची, आणि मग ते झालं एकदाचं. पण त्याच्यात त्यांचा भरपूर वेळ गेला. आणि मग त्यांनी डॉक्टर निकोलस रौरिक आणि त्यांची हिमालयन पेंटिंग्स या विषयावर पुष्पाताईंनी PhD केली. वा. आणि कर्नाटकातल्या फाईन आर्ट्स घेऊन PhD झालेल्या त्या पहिल्या. म्हणजे जसं त्यांच्या शिक्षणातलं एक सांगता येईल की कॉलेजमध्ये तो नॅशनल डिप्लोमा आर्ट्स मधला 7 वर्षाचा आणि MA विथ फाईन आर्ट्स हे केलेल्या त्या जशा मध्य प्रदेशातल्या पहिल्या होत्या, पहिल्या महिला. तसंच सेम फाईन आर्ट्स घेऊन PhD करणाऱ्या त्या कर्नाटकातल्या पहिल्या महिला. आणि हा सन्मान त्यांनी त्यांच्या आईच्या डोळ्यादेखत मिळवला. आणि आईकडून म्हणजे आईने कौतुकाची थाप दिली पाठीवर. तर हे वयाच्या 60व्या वर्षी केवळ आईसाठी त्यांनी जिद्द धरून PhD केली. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जीवन तत्वज्ञानाबद्दल पण म्हणजे झेन फिलॉसॉफी बद्दल पण थोडं सांगाल तर. नाही म्हणजे त्या अशा ना, ते जैन फिलॉसॉफी म्हणजे अशी ती त्यांनी म्हणून नाही सांगितलेली. मला ते वाटलं जैन फिलॉसॉफीत असं सांगितलेलं आहे की हाऊ यू डू एनिथिंग इज हाऊ यू डू एव्हरीथिंग.
तर पुष्पाताई अतिशय सिन्सिअर आहेत आणि एखादं काम मी करून देते म्हटल्यावर त्यांनी जी वेळ दिलेली असेल त्या वेळेला बरोबर त्यांचं ते काम झालेलं असणार म्हणजे असणारच. तर ही त्यांची एरवी त्यांच्या लाईफमध्ये संबंध असणारी सवय त्यांनी ज्या वेळेला पीएचडीच्या त्यांच्या गाईड डॉक्टर चुडामणी नंदगोपाल म्हणून तर त्या सांगत होत्या की एखादी गोष्ट पुष्पाने पुरी करून आणते म्हणून सांगितलेलं असेल जेव्हा पीएचडी करताना की एखादं मी लिहून आणते, हे पुरं करून आणीन, ते त्यावेळेला बरोबर तिने ते पूर्ण करून आणलेलंच असायचं. तर मी म्हटलं की या झेन सेईंगचा प्रत्यय येतो की हाऊ यू डू एनिथिंग इज किंवा त्या लोकांना जेवायला बोलवायच्या ना साधं सत्यनारायणाच्या पूजेला तेव्हा स्वयंपाकघर वगैरे इतकं चकाचक आणि त्या पूजेला बसलेल्या असायच्या सगळं आवरून तर त्यांची एखादी मैत्रीण काय मदत करू का म्हणून आत गेली तर ते चकाचक बघून ती विचारायची आम्हाला आजच बोलावलं होतं ना गं पूजेला जेवायला म्हणजे तो स्वयंपाक करून केव्हाच सगळं चकाचक आवरून सगळं आत गेलेलं असायचं आणि बरोबर भरपूर पदार्थ डायनिंग टेबलावर जेवायच्या वेळी बाहेर निघायचे सगळ्यांच्या आवडीचे पण ते त्यांनी केव्हा केलेले असायचे आणि अत्यंत सिन्सिअरली आणि कुठेही गोंधळ नाही गडबड नाही काही नाही म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नीटनेटकेपणाने वेळेवर हा त्यांच्या आयुष्यातला अगदी भयंकर महत्वाचा शब्द ज्या तो पाळतात आणि दुसरी म्हणजे कुठलीही गोष्ट ते फुकट जाऊ देत नाहीत किंवा खराब होऊ देत नाहीत काही नाही असं ते त्यांचं भयंकरच अगदी आणि याचं मलपृष्ठ सुद्धा सुंदर आहे इथे पुष्पाताई राहुल आणि विजय असं तिघांचं ज्या वेळेला राहुलला पद्मश्री मिळाली त्यावेळेला तो राष्ट्रपती भवनमध्ये गेलेला होता आणि अब्दुल कलामांनी त्याला सांगितलं पद्मश्री देताना की मी पण तुझा फॅन आहे म्हणून राहुल द्रविडच्या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात तो काही किस्से तुम्ही सांगितले होते तेही सांगितलं तर पुण्याचं प्रकाशन. हा पुण्याला प्रकाशन समारंभ झाला त्याचा आणि मला कमाल वाटली म्हणजे खरं राहुलना त्रास होऊ नये कारण खूप त्यांचे चाहते त्यांच्या भोवती गर्दी करतात आणि म्हणजे काय अर्थात प्रकाशन समारंभाला आलेले कोणी लोक असे नसतात कारण ते माहितीचे आणि ज्यांची पुस्तकांची ओळख असते असे नेहमी सुसंस्कृत लोक असतात त्यामुळे ती तशी भीती नव्हती पण तरी पण लोकांना म्हणजे कारण काही वेळा गर्दीचा सामना करताना मला पुष्पाताईंनीच सांगितलं कोणी हात ओढ कोणी नखाने बोचकार असे सुद्धा अनुभव त्यांना येतात म्हणजे राहुलसाठी आलेले आहेत तर तसं काही होऊ नये म्हणून मग नंबरच कमी ठेवायचा असं ठरवलं होतं पण तरी सुद्धा राहुल आले आणि इतके साधेपणाने सगळ्यांच्यात मिसळले की काहीच हे नाही म्हणजे आता माझ्या एसएससी बॅच मधली लोक म्हणजे मुलं आलेली होती त्या वेळेला तिथे प्रकाशनाला मग नंतर आम्हीच आमचा एक फोटो काढत होतो की म्हणजे आता राहुलना कसं विचारायचं किती त्यांना त्रास द्यायचा असं आम्हाला पण वाटत होतं पण नुसतं त्यांच्याकडे बघितल्यावर ते आले आणि सगळ्या मुलांबरोबर मिसळले छान फोटो दिले म्हणजे असं काहीच त्याने आढेवेढे किंवा असं काहीच नाही घेतलं म्हणजे असं त्या दिवशी सुद्धा विजय आणि राहुल दोघंही आले आमच्या फोटोत आणि आहेत ते फोटो अजून आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांकडे किंवा असं किंवा तिथे ते आले ना हॉलवरती तेव्हा लगेच ते काम करायला लागले दोघंही हा बोर्ड नीट ठेवायचा आहे हे करायचंय प्रवेशद्वाराजवळचा ते असं चालू होतं म्हणजे असं काहीच हे नव्हतं की आपण कोणतरी विशेष आहोत वेगळे आहोत वगैरे काही नाही अतिशय साधेपणाने वागतात ते भेटले की वा. होय आणि त्यांचं सामाजिक कार्य पण आहे तुम्ही सांगितलं हो मुलांना शिकवणं आणि त्याबद्दल पण. हा आता पुष्पाताईंना काय त्या म्हणजे जेव्हा रिटायर्ड झाल्या तेव्हा म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मुलांना सांगितलं होतं की काही तुम्हाला शंका असतील काही पाहिजे किंवा दुसऱ्या कॉलेजमधल्या मुलांना पण भेटलेल्या की तुम्ही या विचारा फी वगैरे असं काही नाही मी तुमचे प्रश्न सोडवीन तुम्हाला समजावून सांगेन काय जे काय असेल ते आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि खरं पुष्पाताईंनी सुद्धा प्राध्यापकी सुरू केली तेव्हा त्यांना इतकी आव्हानं आली कारण त्यांना घेतलेलं होतं आर्टिस्ट म्हणून जाहिरातीत तसंच दिलं होतं की आर्टिस्टची जागा भरायची कारण पुष्पाताईंचं सगळं शिक्षण कलेचं झालेलं होतं पण तिथे गेल्यावर त्यांना एक एक इंजिनिअरिंग मधलेच विषय द्यायला सुरुवात केली की हे तुम्ही शिकवायचेत आता या सुट्टीत तयारी करा म्हणून पुढच्या वर्षी हे 2 विषय तुमच्याकडे असं आणि पुष्पाताईंनी ते तयार करून त्या म्हणल्या मला सेट स्क्वेअर सुद्धा हातात धरता येत नव्हता पण तरी त्यांनी शिकवलं ते आव्हान पेलून हे त्यांची फार मोठी विशेषता आहे म्हणजे
किंवा त्या म्हणायच्या मी पेपर काढायची तरी सुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत की नाही आधी हे व्यवस्थित बघायची, शंका सोडवता येतील की म्हणजे त्यांना खूप अभ्यास करावा लागला त्याचा. कारण आर्टिस्ट म्हणून घेतलेलं असताना अचानक इंजिनिअरिंगच गळ्यात घातलं त्यांच्या. पण तेही आव्हान त्यांनी छान पेललं म्हणजे. आणि त्या सगळ्यांच्या लाडक्या पीडी मॅडम, त्यांना पीडी मॅडम म्हणतात, पुष्पा द्रविड मॅडम. आणि मग विद्यार्थ्यांकडनं हे असं सर्टिफिकेट पण म्हणजे. आणि आणखी एक म्हणजे 2012 मध्ये हंगेरीला गेल्या होत्या. तर तिथे बरेच मोठमोठे युरोपियन चित्रकार होते. पण पुष्पाताईंनी पण काढलं होतं चित्र त्याच्यात. स्पर्धाच होती म्हणजे. पण तिथे प्रत्येक वेळी 3 वेळा पुष्पाताईंना बेस्ट पिक्चर म्हणजे बेस्ट पेंटिंगचा अवॉर्ड मिळाला. म्हणजे तिथे सुद्धा त्या हॅट्रिक करून आल्या. हंगेरीच्या आर्टिस्ट कॅम्पमध्ये. आणि कुठलीही गोष्ट करायची ती फुल कॉन्सन्ट्रेशनने. त्या नेहमी सांगतात सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करा, पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. आणि द्रविड फॅमिलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शांत राहायचं आणि मोठे मोठे पराक्रम करायचे. ते बोलून काहीच दाखवत नाहीत. पण काम तर केवढं झालेलं असतं प्रचंड. असं नेहमी दिसतं. राहुल सुद्धा बघा मैदानावर किती शांत, संयमी. पण आपलं काम तो परफेक्ट करणार अगदी असं. बरोबर, आम्ही 95 सालापासूनच्या मॅचेस बघत आलेलो आहेत. राहुल द्रविडचा परफॉर्मन्स ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड आणि त्याचं वावरणं म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूने डिवचलं तरी तो शांतपणे त्याला सामोरा यायचा. इथे आम्ही घरात बसून चिडायचो, अरे राहुलला तो बोलला, तो राहुलने काहीतरी बोलायला पाहिजे, पण तो काही बोलायचा नाही, आपल्या बॅटेतून उत्तर द्यायचा. हे तर कुठून आलं हे आता कळलं पुष्पा द्रविड यांच्याकडनं. बरोबर. हो. असं वाटतंच की आईचे गुण. अ, आणि द्रविड काका पण तसेच होते. अतिशय शांत होते. आणि काही कधीही कोणाबद्दलही एक वाईट शब्द बोलत नाहीत हा ते. काकांनी पण कधी बोलला नाही. आणि पुष्पाताई पण कधी नाही. तर त्या म्हणल्या माझी आई, माझ्या सासूबाई ह्या अशाच होत्या. सासूबाई पण अत्यंत शांत, मितभाषी आणि त्यांना भरपूर भाषा वगैरे यायच्या त्यांच्या द्रविड मिसेस द्रविडांच्या सासूबाईंना, राहुलच्या आजीला. आणि त्यांचं कुटुंब पण खूप मोठं होतं. कारण द्रविड काका ही सगळी मिळून 11 भावंड होती. पण त्या सगळ्यांची सुद्धा पुष्पाताईंचे संबंध एकदम छान आहेत. वा. मॅडम, राहुल द्रविडचं आणखीन एक म्हणजे ही फॅमिली इज ग्रेट आहे. आता हो. काल अंडर-19 मारले इंडियानी, वर्ल्ड हां. कप मारला. तर अंडर-19 मध्ये राहुल द्रविडनी 2 वर्षापूर्वी पॉलिसी केली आहे, म्हणजे इट्स अ अनरिटन पॉलिसी, की हां. कुठल्याही प्लेअरला 2 पेक्षा जास्त अपीअरन्सेस करता येणार नाहीत. हां. त्याचं कारण नवी टॅलेंट वरती यावी. हे फक्त हां. चांगल्या जीन्स मध्ये येऊ शकतं. होय. किंवा पहिल्यांदा अगदी पहिलीच मॅच ते जे खेळले राहुल, तर त्याच्यात ते 95 की 98 आउट झाले. पण अंपायरच्या आधी त्यांनी हात वर केलेला होता की मी आउट झालोय. म्हणजे हा जो प्रामाणिकपणा किंवा आहे अति. हां. किंवा मध्ये जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्यांनी सपोर्ट स्टाफला स्वतःची फी वाटली. हो. बरोबर. नाही, ते फारच म्हणजे ग्रेट आहेत ते. आणि किती शालीनता म्हणजे किती म्हणजे काही-काही क्रिकेट विश्वातले दिग्गज खेळाडू म्हणालेले आहेत, की एकदा द्रविड सरांना भेटायला जरी आम्हाला मिळालं राहुल द्रविडना, तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. पण आणि मी तर त्यांच्या घरी गेले होते आणि साधे काही प्रश्न विचारले तर त्यांनी छान मस्त क्रिकेटची ॲक्शन वगैरे मला करून दाखवली अगदी. मी म्हटलं तुम्ही हॉटेलमध्ये उतरायचात परदेशात कुठे-कुठे किंवा आपल्या देशात पण आणि मॅचच्या आदल्या दिवशी लोकांना वरनं बॉलचे टप्पे ऐकू यायचे. हे काय आहे हो? तर ते म्हणले, "काही नाही असं बसायचं आणि समोरच्या भिंतीवर बॉल मारायचे." म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि बॅटिंगची ॲक्शन सुद्धा करून दाखवली, की असं आपण करतो की नाही, ते बॅट लागते खाली. तेव्हा तेव्हा म्हणले ते लोकं तक्रार करतात कालचे, की आम्हाला झोपायचंय, आम्हाला उद्या कामं आहेत. पण काही-काही जणांना जर कळलं, की इथे भारतीय टीममधले राहुल राहुल द्रविड आहे. द्रविड आहे, तर एखाद्या-एखाद्या सोडतात म्हणाले. पण बाकीची लोकं तक्रार करतात. ते म्हणतात, की आम्हाला पण आमची कामं आहेत उद्या सकाळी उठून. आणि असं मॅडम काही तुमचं आहे. नरेशन उत्तम झालं दोन्ही. म्हणजे होय. श्यामला भावेंचा ग्रेटनेस हो. अनबिलिव्हेबल आहे आणि द्रविड फॅमिलीचाही, त्यांच्या आईचाही सुपर आहे. हो. थँक्यू. आम्हालाही अजिबात माहिती नव्हती या दोन्ही
आणि माझं सुदैव असं की मी या दोन्ही फॅमिलीच्या अगदी जवळून संपर्कात आले आणि चांगली 20-25 वर्ष अशी त्यांच्या सहवासातली मला मिळाली. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते म्हणजे. आणि मुख्य म्हणजे येस यांनी येस. कोणी असं समजलं नाही की आम्ही मोठ्या आहोत, या लहान मुलीला कसला इंटरव्ह्यू द्यायचा. उलट त्या दोघीही सांगायच्या. त्यांना जर कोणी विचारलं ना, मुंबईहून कोणी इंटरव्ह्यू घ्यायला पाठवू का? किंवा की त्या म्हणायच्या, "नको, नको. आमच्यावर लिहील तर शर्मिलाच लिहील." त्यामुळे पुष्पाताईंचं सुद्धा पुस्तक लिहायला किती जण तयार झाले असते. पण त्या म्हणल्या नाही. माझ्यावर शर्मिलाच लिहील. अहो म्हटलं मी लिहिलेलं नाही. श्यामलाताईंवरचं तर माझं पहिलं पुस्तक. तरी पण त्या म्हणल्या त्याला काय झालं? अगं केव्हा तरी पहिली वेळ असेलच ना. आणि ज्यांनी पहिल्यांदाच काम केलं अशा कित्येक कलाकारांना, वादकांना, गायकांना, कवींना श्यामलाताईंनी चान्स दिलेला आहे. कर्नाटकातल्या कितीतरी. म्हणजे परवा मी ऐकलं अजून सुद्धा काही लोकं त्यांच्या घरावरनं जाताना त्यांचा रस्ता अगदी वाहता आहे आणि हार्ट ऑफ द टाउन आहे. बरेच रस्ते तिथनं बऱ्याच ठिकाणी जाता येतं त्यांच्या इथनं. तर लोकं म्हणे चपला काढतात, त्या घराला नमस्कार करतात आणि पुन्हा जातात पुढे. इतकं म्हणजे श्यामलाताईंना जाऊन सुद्धा आता 20 साली गेल्या त्या. पण हे आणि त्यांच्या घराच्या समोरच्या रस्त्याला आचार्य गोविंद विठ्ठल भावे रोड नाव आहे. बंगलोर महापालिकेने दिले. थँक्यू. एक्सलंट नरेशन तुमचं. थँक्यू. होय. तुम्ही ही संधी दिल्याबद्दल खरोखरच मी आभार मानते. तुमच्या या सादरीकरणाबद्दल प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या एक वाचून दाखवतो. मनीषा चव्हाण आमच्या रसिक वाचकवरच्या एक कार्यकर्त्या, त्यांनी लिहिलंय, शर्मिलाताई, आज तुम्हाला ऐकणं म्हणजे पर्वणीच आहे. अनेक किस्से, आठवणी ऐकायला खूप गोड वाटलं. प्रेरणादायी दोन्ही पुस्तक आहेत, वाचायला नक्कीच आवडेल. खूपच गोड संवाद साधला तुम्ही. ठाण्यात आलात तर भेटायला नक्की आवडेल. हो, थँक्यू. आणि दुसरं म्हणजे प्रकाशकांचे मी मनापासून आभार मानते. नाहीतर बंगलोरमधलं कोणाला माहिती पण नाहीये तिकडे श्यामला भावे असं म्हणून असं नाही, राजा हाऊसवाल्यांनी ते पुस्तक स्वीकारलं. आणि श्यामलाताई जे नेहमी म्हणायच्या की आम्ही इकडे काय काम केलं ते महाराष्ट्रात कोणाला तरी कळेल का? तर दिलीप माजगावकरांनी ते कळवून घेतलं आणि छान ते पुस्तक लगेच स्वीकारलं त्यांनी प्रकाशनासाठी. तर त्यांची मी खूप ऋणी आहे. आणि दुसऱ्या बुकगंगाच्या सुप्रिया लिमये, त्यांनी पण पुस्तक प्रकाशनाची तयारी लगेच दाखवली. आणि छान 2-3दा फोन केले मला, शर्मिलाताई नाही पुस्तक आम्हाला द्यायचंय म्हणून. आणि तो योग जुळून आला आणि पुस्तक छान काढलं त्यांनी. तर काय असतं, फूल फुलतं पण त्याचा सुगंध सर्वदूर पोचवायला वारा लागतो ना. मग तो सुगंध कळतो लोकांना. तर तसं पोचवण्याचं काम ही प्रकाशक मंडळी करतात. आणि पुस्तक त्यांनी खूप पोचवलं. म्हणजे श्यामलाताईंचं पण. आणि मला लोकांच्या प्रतिक्रिया खूप आल्या. वा. तर त्यामुळे छान वाटलं. हे दोन्ही प्रवास आनंददायी होते असं मी म्हणेन. छान वाटलं तुम्ही बोललात. आणि लहान मुलांना घेऊन जातात ना, तसं मला शर्मिलाताई घेऊन गेल्यात. आणि ओ नाही नाही असं नाही. आणि श्यामला भावे, हे बघ, हे श्यामला भाव्यांचं घर आहे. म्हणजे असं देवळापुढनं जाताना कसे आपले आपोआप हात जोडले जातात, तसं झालं मला त्या दिवशी. आणि त्यांनी दाखवलं हे श्यामला भाव्यांचं घर असं म्हणून. दुर्दैवाने तोपर्यंत श्यामला भाव्या म्हणजे निवर्तल्या होत्या आणि माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. पुष्पाताईंची मात्र माझी त्यांनी गाठ घालून दिली. मला पुष्पाताईंकडनं त्यांच्या सहीचं त्यांनी चित्र काढून दिलेलं एक छान पुस्तक मिळालं शर्मिलाताईंमुळं. आणि पुष्पाताईंचा सगळा प्रवास मला त्यांच्यामुळे कळला. त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी आहेत, पण आता त्या पुस्तकातनच आपण वाचाव्यात असं वाटतं मला आता. म्हणजे जेवढं मला माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी हजारो पटीने जास्त अर्थातच शर्मिलाताईंना माहित असणार आहे. मला जास्तीत जास्त गोष्टी त्यांच्याचकडनं कळलेल्या आहेत. पुष्पाताईंनी त्यांच्या माहेरहून आणलेलं 105 वर्ष जुनं गृहिणी मित्र नावाचं एक पुस्तक आहे. ते त्या आताही दाखवू शकतात 2 मिनिटात काढून. ते रेसिपीजचं पुस्तक आहे किंवा अशा खूप आठवणी आहे. त्या पुष्पाताई मध्य प्रदेशातल्या पहिल्या खूप मोठ्या चित्रकार होत्या. त्यानंतर इथे आल्यावरती त्या आर्किटेक्ट झाल्या. ते कशा झाल्या आर्किटेक्ट नाही झाल्या,
आर्किटेक्ट नाही झाल्या, म्हणजे नाही, अनऑफिशियली झाल्या, म्हणजे त्या सॉरी स्वतःला कसं म्हणायचं ते, त्या परीक्षेला स्वतःला न बसता त्या आर्किटेक्टच झाल्या असं म्हणूया आपण. त्या स्वतःला म्हणत नाहीत आर्किटेक्ट, हो, पण त्या आर्किटेक्ट आहेत. कितीतरी म्हणजे पदवीधर आर्किटेक्ट पेक्षा त्या कितीतरी प्रोफिशियंट आर्किटेक्ट आहेत आणि त्या खूप छान मूर्तिकार आहेत. आणि त्या लता मंगेशकरांनी जसे कितीतरी पुरस्कार स्वीकारायचं थांबवलं नंतर, तसंच त्यांनी सुद्धा म्हैसूर फेस्टिवलमध्ये किंवा आणि बऱ्याच ठिकाणी पुरस्कार स्वीकारायचं थांबवलंय. थांबवलं. तर म्हणजे मला फार मजा वाटली आणि आनंद झाला की शर्मिलाताईंनी इतकं छान सादरीकरण केलं या दोन्ही पुस्तकांचं, आणि त्यांचे मी धन्यवाद मानतो. काय मला खूप इतकं फॉर्मल बोलता येणार नाही शर्मिलाताईंशी आमची, म्हणजे जशी बरोबर. त्यांची मैत्री झाली श्यामलाताईंशी, तशी माझी त्यांची मैत्रीच आहे, पण आता इथे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण बोलतो आहोत. त्यामुळे थँक्यू शर्मिलाताई. हो, आणि एक गोष्ट जर वेळ असेल तर सांगते फक्त गंमत, ती पुस्तकात सुद्धा आलेली नाहीये. राहुल द्रविड जेव्हा भरपूर मॉडेलिंग करायचे आणि खूप जोरात होतं त्यांचं मॉडेलिंग, तर मुंबईला एक जाहिरात त्यांना करायची होती. तर गेले ते स्टुडिओमध्ये आणि मग त्यांना तिथे सांगितलं जाहिरातीच्या वेळी की ही आता तुमची आई आहे आणि तुम्ही तिला हात मारायचे काहीतरी आई म्हणून, आणि मग जाहिरात पुढे. ते म्हणले मी नाही मारणार, माझी आई एक आणि एकच आहे, मी असं कोणाला हे आई बिघडत नाही म्हणले. राहुल द्रविड म्हणले. मग आता काय करायचं, पण त्यांचा शब्द आहे म्हटल्यावर काय, त्यांनी तातडीने पुष्पाताईंना फोन लावला सगळ्यांनी आणि पुष्पाताईंना सांगितलं की उद्याच्या उद्या पांढरा शुभ्र ड्रेस घालून इथे या, तुम्हाला तुमची गरज आहे इथे जाहिरातीत, कारण राहुल काही दुसऱ्या आई बरोबर वगैरे काम करायला तयार नाहीत कोणाबरोबर. तर मग पुष्पाताईंनी 4 मैत्रिणींना फोन केला, एकदम ड्रेस तरी घालणार त्यांना जो. हो, ठोसर. बोल बोल. शर्मिलाताई, अगदी छान तुमचं विवेचन झालं. मी थोडी लेट जॉईन झाले, पण ह्या दोन्ही विदुषींबद्दल, म्हणजे मी पुष्पाताई द्रविडांपासून पुढे ऐकलं, किती माहीत नसलेले पैलू तुमच्या, म्हणजे राहुल द्रविड त्यांचं कार्य मी त्यांची अगदी फॅन आहे, पण ते मुळात त्याची चांगुलपणाची गंगोत्री कुठे आहे तीच तुम्ही आज आम्हाला दाखवलीत. आणि खरोखर म्हणजे छानच त्यांचं विवेचन होतं. आणि आता शेवटचा किस्सा सांगितला तोही अगदी मस्त. छान झालं सेशन. धन्यवाद अमिता. आणि शर्मिलाताई, तुम्ही डॉक्टर पुष्पा द्रविड आणि शरद द्रविड यांच्या विवाहाच्या संदर्भात पण एक किस्सा पुस्तकात लिहिलाय, त्याबद्दल थोडस तर सांगायचं राहिलंय. तुमचा माईक बंद आहे, अनम्यूट करा आणि बोला. म्यूट म्यूट आहात तुम्ही शर्मिलाताई. होय होय होय, बोलते, चुकून गेला तो म्यूटवर. नाही, सांगू का, म्हणजे वेळ आहे का सगळ्यांना? तर सांगते. म्हणजे काय झालं, पुष्पाताई तेव्हा ग्वाल्हेरहून इंदोरला चालल्या होत्या आणि त्यांचं म्हणजे MA चं शिक्षण वगैरे चालू होतं तेव्हा. तर तेव्हा त्यांचे भाऊ आप्पा मामा, ज्यांचा पुस्तकात बरेचदा उल्लेख आलाय, तर ते निघाले होते ग्वाल्हेरहून इंदोरला. तर पुष्पाताईंची पेंटिंग्स त्यांच्या बरोबर होती आणि एक बसमध्ये 3 सीटचं जे बाक असतं त्याच्यावर ते बसले. पुष्पाताई, नंतर मध्ये त्यांचा भाऊ आणि अजून एक माणूस तिथे बसला. तर तो माणूस दारू प्यायला होता. तर पुष्पाताई म्हणल्या, हा नाही बसू शकत इथे आपल्याजवळ, म्हणजे असा कसा ना बसवून घ्यायचा. मग त्यांनी कंडक्टरला सांगितलं आणि त्या माणसाला उठायला लावलं. तर कंडक्टरनी जागा बदलून दिली, तर ती नेमकी शरद द्रविडांना त्यांच्या शेजारी बसवलं आणि मग त्यांच्या भावाच्या आणि त्यांच्या गप्पा झाल्या. तर त्यांची लगेच ओळख निघाली, कारण ग्वाल्हेरला एक रस्ता पलीकडेच ते राहत होते. पण कधी म्हणजे पुष्पाताईंना माहित नव्हते ते, पण त्यांच्या भावाला ओळखी लागल्या, म्हणजे असं डायरेक्ट दोघांची मैत्री नसली तरी. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, पुष्पाताईंना एकदम पाऊस आला प्रवासात, तर त्यांची पेंटिंग्सनी भरलेली बॅग सगळी वरती होती आणि आणखी एक त्यांच्या समोर होती. तर ते पण शरद द्रविडांनी 2-3दा विचारलं की ह्याच्यात काय आहे. तर मग त्यांनी सांगितलं की माझी बहीण पेंटिंग्स करते, तर तिची पेंटिंग्स आहेत. आणि वरती टप्पावरती पण एक मोठा बॉक्स आहे आणि त्याच्यात आहे. तर शरद द्रविडांनी विचारलं, आपण बस थांबवून पाऊस पडतोय तर ती पेटी खाली घ्यायची का?
तर पुष्पाताईंना तरी तेव्हा वाटलं बघेल ना माझा भाऊ, आहे तो माझ्याबरोबर. म्हणून त्या म्हणजे थोड्याशा हेच झाल्या, की ह्यांना का इतकी काळजी वाटतेय म्हणून माझ्या पेंटिंग्सची. आणि मग काही नाही, नंतर प्रवास संपला आणि मग नंतर टांगे असायचे ना तेव्हा. तर टांगा करून घरी जायचं. तर तेव्हा पण टांग्यापर्यंत द्रविड साहेब पोहोचवायला आले त्यांना. आणि मग नंतर त्यांनी रीतसर मागणीच घातली त्यांच्या घरनं, म्हणजे घरच्या ओळखी निघाल्या. मग त्याने रीतसर मागणी घातली आणि मग लग्न ठरलं म्हणजे. पण पुष्पाताईंचे आई-वडील इथे बंगलोरला येऊन गेले, कारण तेव्हा शरद काका बंगलोरला ऑलरेडी आलेले होते कामाला. तर तेव्हा त्यांनी ठरवलं, की बघायचं आणि त्यांनी सांगितलं, मुलगा फार चांगला आहे आणि अतिशय प्रामाणिक आहे. तर त्यांचे वडील सायकियाट्रिस्ट होते पुष्पाताईंचे. तर शरद काकांनी सगळं अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित सांगितलं होतं. काहीही लपवलेलं नाही, काही नाही आणि तुमची मुलगी द्यायची असली तर द्या, असं सांगितलं त्यांनी. आणि मग छान झालं त्यांचं लग्न झालं. खूप थाटामाटात लग्न झालं इंदोरला. वा, म्हणजे आणि मग त्या आल्या, लग्न होऊन त्या बंगलोरलाच आल्या म्हणजे पुष्पाताई. आणि बरोबर. मग इथे आल्यावर तेव्हा सुद्धा त्यांना वाटायचं, त्या आर्मीतल्या आणि एअरफोर्स मधल्या बायकांचा क्लास घ्यायच्या चित्रकलेच्या आणि त्यांना शिकवायच्या आणि ते करायच्या. पण नंतर त्यांनी सगळीकडे हिंडून बघितलं, इथे काय-काय आहे आर्टचं, म्हणजे आर्टमधलं काम करायला आपण काय-काय करू शकतो. पण तसं काहीच कुठे असं मोठं काम चाललेलं नव्हतं. आणि आत्ताची जी चित्रकला परिषद आहे, ती तेव्हा कुठेतरी मल्लेश्वरममध्ये वगैरे भरायची. पण त्या इंदिरानगरहून मल्लेश्वरमला यायच्या तेवढ्यासाठी. आणि त्या आणि एम.जे. कमलाक्षी म्हणून चित्रकला परिषदेच्या त्या प्रमुख होत्या. त्या दोघीच बायका त्यावेळेला म्हणजे कुठल्या प्रदर्शनात पेंटिंग्स ठेवणाऱ्या किंवा ह्याच्यात. म्हणजे असं पुष्पाताईंचा सगळीकडे पहिला नंबर आहे. कारण त्या बंगलोर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या पहिल्या महिला प्रोफेसर त्या. आर्किटेक्चर कॉलेजला ज्या शिकवायच्या त्या. नंतर तेव्हा स्कूटर चालवणाऱ्या सबंध बंगलोरमध्ये 2च बायका होत्या. त्यातल्या एक पुष्पा द्रविड होत्या. तर तेव्हाच्या डेक्कन हेराल्डमध्ये पण त्यांचा परिचय आणि फोटो छापून आला होता. स्कूटर चालवणारी महिला म्हणून. म्हणजे इतकं बंगलोर तेव्हा मॉडर्न नव्हतं असं. बरोबर. चित्रकला शिक्षक, रसिक वाचकचे कुलकर्णी सर, तुम्हाला काय विचारायचं होतं? हो, आता बोलू शकतो का? हा, बोला ना. हा. नमस्कार सर. 1980 साली या लोकांची मला खूप मदत झाली होती, दोघींची. हा. पुष्पाताईंच्या घरी गेल्यानंतर मी नेमका आलोय, मुंबईहून आलोय अशी काही भावनाच आली नाही. हा. इतकं छान बोलल्या, छान बसवून बोलल्या. आणि 7 हो. दिवस माझं एक्झिबिशन होतं तिथे व्यंकटप्पा आर्ट गॅलरीमध्ये. बरं. त्यावेळेला श्यामलाताईंनी एक मुलगा दिला होता. तुला कानडी येतं का? नाही, नाही येत. मग हा मुलगा हा. ठेव बरोबर, तो कानडी बोलेल आणि हा. तुझ्या विक्रीची व्यवस्था होईल. इतकं अरे वा. छान मदत केली होती त्या दोघींनी. आणि हा. श्यामलाताईंच्या घरी गेलो त्यावेळेला हा. त्यांच्याकडनं समई आणायची होती उद्घाटनासाठी. तर हा. ती समई आणायला गेलो, तर त्या दिवशी पंडित जसराजजी त्यांच्या घरी होते. हो. एवढं मोठं भाग्य मला मिळालं त्यावेळेला. खूप अरे वा. मोठ्या आठवणी माझ्या तुम्ही जाग्या केल्यात. खूप बरं वाटतं. हो. धन्यवाद. अरे वा. हो, तुम्हाला पण. आणि श्यामलाताई म्हणजे आता थोडासा दुःखद हे आहे. पण श्यामलाताईंच्या आई जेव्हा गेल्या ना, तेव्हा तातडीने आले. श्यामलाताई नागपूरला होत्या गायला गेलेल्या आणि त्यांच्या आई लक्ष्मीबाई भावे इथे होत्या आणि इथे गेल्या, वारल्या त्या. तर त्यांना खांदा द्यायला पंडित जसराज आले होते. नंतर चिठ्ठी बाबू म्हणून जे वीणावादक आहेत साऊथ इंडियातले हो, फेमस, ते होते. चिट्टी बाबू. हां, चिट्टी बाबू. बालमुरली कृष्णन होते आणि चौथे स्वामी अण्णा घरातले. आणि थोडी मोठी तिथे मोठी माणसं. हो, रामकृष्ण हेगडे तेव्हा कर्नाटकचे चीफ मिनिस्टर होते. ते तिथे आले होते. आणि त्यांच्या पत्नी शकुंतला हेगडे या श्यामलाताईंकडे गाणं शिकायला यायच्या. त्यामुळे रामकृष्ण हेगड्यांची ओळख होती. आणि त्यांच्याशी छान स्नेह जमून श्यामलाताईंच्या आई त्यांना आपला मुलगा मानायच्या. आणि सांगायच्या, "रामकृष्णा, तुझ्या लक्षात आहे ना, मी गेले की श्यामला एकटी काय करेल? तेव्हा तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे या तुझ्या आईची. एवढं लक्षात ठेवायचं शेवटची." आणि त्याप्रमाणे ते दिल्या शब्दाप्रमाणे आले. पण रामकृष्ण हेगड्यांनीच त्यांनी सांगून ठेवलेलं होतं, माझी जबाबदारी तू घ्यायचीस मी गेल्यावर, म्हणजे पुढची सगळी. ग्रेट. धन्यवाद. सगळीच व्यक्तिमत्व तेव्हा उत्तुंग होती. होय. मी रसिक वाचक तर्फे आपले आभार मानतोच, पण मी अपर्णा गोडबोले
यांना विनंती करतो की त्यांनी आपले आभार मानावेत. धन्यवाद भूषण सर. आणि मागचे 3-4 सेशन मी जॉइन करू शकले नव्हते. काही ना काही कारणामुळे. पण आज मी जॉइन केल्याचा मला अत्यंत आनंद होतोय. सो त्याच्याबद्दल भूषण सरांना स्पेशल धन्यवाद. शर्मिलाताई, मी काय बोलू? म्हणजे तुमच्याबद्दल बोलू, पुष्पा द्रविडांबद्दल बोलू का श्यामला भावेंबद्दल बोलू? असं असं बोलण्यासारखी परिस्थिती आहे. पण नाही, त्या या 2 दोघींबद्दल अतिशय ग्रेट व्यक्तिमत्वांची ओळख एवढ्या सगळ्या लोकांना करून दिल्याबद्दल मला असं वाटतं, की तुम्हीच आज मोठ्या आहात सगळ्यात. कारण तुम्ही त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवलंय. सो त्याच्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. आणि मला असं म्हणावसं वाटतं आज तुमच्या सेशनमध्ये महत्त्वाचं मला काय म्हणजे बरेच गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली सांगते, की काही वेळेला आपण ऐकत असतो काही गोष्टी म्हणजे गायन तसं आपण ऐकतो. पण कधी-कधी गायन हे बघणं पण एक सुखद अनुभव असतो. जसं कौशिकी चक्रवर्तीला किंवा मधुरा दातारला गाताना बघणे, हा सुद्धा एक अतिशय मला मनापासून वाटणारा अनुभव. तसं मला वाटत होतं, की तुम्हाला ऐकणं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बघणं, हा सुद्धा एक अतिशय मस्त अनुभव होता. म्हणजे खूप गोड वाटत होतं तुम्हाला बोलताना बघणं. सो थँक यू. तुमचा व्हिडिओमध्ये बंद झाला तेव्हा मला असं झालं, की अरे व्हिडिओ चालू पाहिजे. तर कोणीतरी सांगितलं आणि तुम्ही चालू केलात. तर खरंच खूप छान अनुभव होता तो बघणं आणि ऐकणं. आणि तुमच्या तपशिलांबद्दल म्हणजे मी थक्क झाले. तुम्ही जे एवढे तपशील असे ओघवते असे हातोहात सांगितलेत, की एकाही गोष्टीसाठी तुम्हाला कुठे रिफर करताना मी बघितलं नाही, की तुम्ही किती लोकांची नावं घेतलीत. मला वाटतं किमान 50 ते 60 लोकांची तुम्ही नावं घेतलीत त्या सगळ्या दोघींच्याही प्रवासामध्ये, जास्तच असतील. तर तेवढ्या सगळ्या लोकांची नावं, त्यांचे संदर्भ, त्यांचे सगळे तपशील इतके तुम्ही व्यवस्थित दिलेत, की तुमच्या मेमरीला पण सलाम. की खूपच तपशील खूप ते ध्यान दिले. त्याच्यानंतर अजून जाणवलेली गोष्ट म्हणजे चरित्र लिहिताना जनरली आपल्याला जाणवतं म्हणजे वाचकाला एक वाचक म्हणून जाणवतं, की त्या माणसाला त्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वतःला काहीतरी खूप वाटलं पाहिजे, तरच ते चरित्रात उतरतं. तर ते तुम्हा तुम तुम मी अजून पुस्तक वाचलं नाही, ऑफ मी वाचेन. पण ते तुमच्या बोलण्यातून जाणवतंय, की तुम्हाला त्या दोन्ही व्यक्तिमत्वांबरोबर किती जिव्हाळा, किती आपुलकी आणि आदर आहे. ते जाणवतंय. म्हणजे ते वेगळं सांगायची काहीच गरज नाही. पण खूप छान तुम्हाला ते वाटतंय, हे तुमच्या बोलण्यातून, ऐकण्यातून जाणवतंय. सो त्याच्याबद्दल पण कारण तेवढी इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय ते लिहिता येत नाही, हां. असं मला वाटतं. तुम्ही लेखिका आहात, तुम्हाला जास्त माहिती. पण एक वाचक म्हणून मला असं वाटतं. जसं वीणा गवाणकर त्यांनी पण अशी वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांबद्दल लिहिलंय. पण त्यांच्या पण त्या स्वतःहून काही ओळखत नसतील त्यांना. कारण बरेच व्यक्तिमत्व म्हणजे गेलेली होती ऑलरेडी. पण त्यांच्या लिहिण्यातून पण तेच जाणवतं, की त्यांच्याबद्दल त्यांना आदर आहे आणि खूप त्यांना आत्मीयता आहे म्हणून त्यांनी ते लिहिलंय. तसंच हे वाटतंय तुमचं. तर ते आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे श्यामला भावे किंवा पुष्पा द्रविड. तर ह्यांच्याबद्दल ऐकताना असं खूप जास्त वेळ कळत होतं, की अरे आपल्याला कितीतरी म्हणजे जवळपास माहितीच नाहीयेत. श्यामला भावे तर मला माहितीच नव्हत्या. मी हां. आता तुमचं बोलता-बोलता थोडं सर्च केलं आणि माझ्या सासूबाई आल्या. सासूबाईंनी तुमचा सेशन ऐकला. तर त्यांनाही आवडला. त्या कर्नाटकच्या आहेत आणि त्यांना अरे माहिती वाह! होत्या श्यामला भावे. हां. तर हां. त्या हुबळीच्या आहेत त्यामुळे आणि त्या स्वतः गातात. त्यामुळे त्यांना अरे वाह! ते माहिती आहेत. तर त्यांनी मला हां. सांगितलं, "नाही, नाही, मला माहिती आहे त्या खूप छान गायच्या वगैरे." तर ही दोन्ही हं. व्यक्तिमत्व तशी पुष्पा द्रविड माहिती राहुल द्रविडमुळे. म्हणजे जसं बरोबर. दीपिका पल्लिकल ही खरं म्हणजे टॉप 10 स्क्वॅश प्लेयर. पण हं. दिनेश कार्तिकची बायको म्हणून ती जास्त ओळखली जाते रादर दॅन ती इंडिपेंडंट प्लेयर. तसं पुष्पा द्रविड ह्या राहुल द्रविडच्या आई म्हणून जास्त ओळखल्या जातात. तर तुमचं मनापासून याच्यासाठी अभिनंदन, की तुम्ही राहुल द्रविडवर पुस्तक न लिहिता पुष्पा हां. द्रविडवर पुस्तक लिहिलंत. सो बरोबर. हे जास्त अप्रोप्रिएट. प्लस त्याचं नाव म्हणजे कॅनव्हास ते वॉल
हे हा. नाव पण इतकं यथायोग्य आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा मला नाही वाटत त्याला साजेसं नाव त्या पुस्तकाला म्हणजे मिळालं असतं. एकच मिनिट मी जरा हो, हो. बोलू का मध्ये? बोला ना, नक्कीच. कॅनव्हास ते वॉल आहे, मी प्रस्तावनेत लिहिलेलंच आहे. ते हां. नाव माझा भाऊ रत्नागिरीचे प्रसिद्ध मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर अमोल पटवर्धन हो, यांनी ओके. दिलेलं आहे. त्याला ते सुचलं. आम्ही रत्नागिरीला गेलेले असताना सहज आम्ही बोलत होतो जेवणाच्या टेबलावर. म्हटलं अच्छा. काय नाव द्यावं रे अमोल? तेव्हा म्हटलं 5च मिनिटं थांब, सांगतो तुला बरोबर. आणि त्याने मला लगेच सांगितलं आणि तो हो. कॅनव्हास ते वॉल हे नाव ठेव. तर ते त्याला नाही, सुचलेलं. नाही ते फारच म्हणजे त्या मला मानाने. नाव वाचूनच एकदम खूप इंटरेस्टिंग आणि खूपच यथायोग्य, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं नाव मला नाही वाटत कुणाला वेगळं सुचलं असतं. फारच सुंदर नाव. आणि यात पण तुमचं म्हणजे साधेपणा दिसून येतो, की तुम्ही सहज सांगून गेलात, की माझ्या भावानी सुचवलंय, माझं नाहीये. हो, म्हणजे हो. ह्याला पण नाही किती म्हणजे काय. किती नम्रता लागते. नाही हो. नाही, ज्याचं क्रेडिट त्याला म्हणजे. नाही. त्याला फार लगेच कमी सुचलं माणसं आणि असतात असं मानणारी. त्यामुळे पण फारच सुंदर. सो ह्या अशा दोन्ही पुस्तकांचं आम्हाला सगळ्या वाचकांना हे ओळख करून दिलीत आणि त्याच्यापेक्षा जास्त ती लिहिलीत. ह्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन. आणि हा रसिक वाचक पूर्ण ग्रुपतर्फे तुमचं खूप खूप आभार. थँक यू. धन्यवाद. माझ्याकडनं पण रसिक वाचकला खूप खूप शुभेच्छा. आणि मला आता असं वाटायला लागलंय, की माझं 3रं पुस्तक आलं, की मी पहिले रसिक वाचकलाच नक्कीच. दाखवीन ते. नक्कीच. हो. आणि तुम्ही अजून एक जो रेफरन्स दिला विष्णुदास भावे त्यांच्या हो. पूर्वज होत्या म्हणजे हो. श्यामला भावेंचा. तर विष्णुदास भावे नाट्यगृह सांगलीत आहे. म्हणजे मी सांगलीची आहे. हो. त्यामुळे मला ते लगेच अरे वाह! सगळं विष्णुदास भावे आणि त्यांचं कनेक्शन आहे हे मला माहिती नव्हतं. तर ते आठवलं सगळं. तेही हां. म्हणजे सगळ्या जुन्या आठवणींची हे करून हो. दिल्याबद्दल पण आणि सांगलीच्या आभार. वेलणकरांनी बोलवून श्यामलाताईंचा सत्कार केला हां. जेव्हा पहिला लेख ओह! मी माहेरमध्ये त्यांच्याबद्दल लिहिला, तेव्हा ओके. ते जे धनी वेलणकर आहेत सांगलीला. तर त्या हां. वेलणकरांनी की आमच्या सांगलीची एक कन्या म्हणजे ही हां, असं इतकं बरोबर. करते, तर आमच्याकडनं सत्कार होऊ दे म्हणून त्यांनी बोलवून श्यामलाताईंचा सन्मान केला. धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. मला खूप छान वाटलं रसिक वाचक बरोबर. हो. आणि परत एकदा मला इथे नक्कीच. बोलवल्याबद्दल मी धन्यवाद देते आणि रसिक वाचकच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देते. एक खूप छान उपक्रम तुम्ही करत आहात. तो असाच दिवसेंदिवस वाढत जाऊ दे त्याची यशस्वीता. धन्यवाद.